विचारपीठावर उपस्थित असणारे मनोजजी तायडे, सुरेशजी झुरमुरे, प्रशांत सपाटे, अर्जनाताई बोंबले, नूतनताई माळवी, संजय जवादे, द्वारकाताई इडमवार, NS पाटील, RM पाटील, राजेश वानखेडे, राजू वानखेडे, पदम ठाकरे, प्राध्यापक किशोर वानखेडे, अतुल शर्मा, रवी फुंसे, महेंद्र मुनेश्वर, प्रवीण पेठे, रमेश साठवणे, भगवान कराथे, क्षितिज आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो, सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन करण्यासाठी ही प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. शेखर शेंडेजी उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे. त्यांना निवडून द्या असं आवाहन करण्यासाठी माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता या ठिकाणी का येतो आहे? मित्रांनो, गेले 43 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावानं हे काम मी करतो आहे. एक अराजकीय भूमिका घेऊन इतके वर्ष हे काम करत असताना आज माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एक राजकीय भूमिका घेऊन हे सत्ता परिवर्तन व्हावं असं आग्रहानं तुम्हाला का सांगावं असं वाटतं आहे? एक तर सध्याचं जे सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून जे काम करत आहे, ते या देशामधलं असंवैधानिक इल्लीगल सरकार आहे. तुम्ही मी जी निवडून दिलेलं सरकार आहे ते हे सरकार नाही. हे सरकार पैशांनी विकत घेतलेलं सरकार. ईडी चे जो कायदा आहे तो मुळात असंवैधानिक कायदा आहे. पण सुप्रीम कोर्टापासून सगळेच्या सगळे ऍडजस्ट झालेले असल्यामुळे तो कायदा अजूनही आपल्या देशामध्ये सुरू आहे. त्याच्या धाकानं एक तर जेलमध्ये जा, नाही तर आमच्या सोबत या पद्धतीच्या पर्यायामुळे बनलेलं हे सरकार आहे. म्हणजे ईडीची भीती किती असू शकते याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही. मुंबईचं पोलीस कमिशनर हे पद महाराष्ट्रामधल्या पोलीस कॅटेगरीमध्ये नंबर 2चं पद आहे. एक पोलीस महासंचालक आणि त्यानंतर मुंबईचे पोलीस कमिशनर. आमचे एक पत्रकार मित्र पूर्वी टाइम्स नाऊ मध्ये काम करायचे, त्यांना अटक झाली. या देशाच्या न्यायमूर्तींनी, CJIनी सुट्टीच्या दिवशी कोर्ट उघडून त्याला जमानत दिली. ठीक आहे, जमानत मिळाली, पण त्यानंतर मुंबई पोलीस कमिशनरनी का ऍक्शन घेतली नाही म्हणून त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी खाजगीमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. ते भयानक तुमच्या माझ्या अंगावर येणारं उत्तर आहे. मुंबईचे पोलीस कमिशनर असं सांगतात की ज्यावेळेस मी त्या पत्रकाराला अटक केली त्यावेळेस मला दिल्लीमधनं फोन आला आणि दिल्लीमधल्या आलेल्या फोननी मला सांगितलं की तुम्ही ताबडतोब तुमची कृती थांबवा, कारवाई थांबवा, नाही तर तुम्हाला ईडी मध्ये आतमध्ये टाकू. महाराष्ट्र राज्याचं पोलीस खातं, त्यातलं नंबर 2चं पद असणारं मुंबई पोलीस कमिशनर जर ईडीला एवढा घाबरत असेल तर बाकी लोकांची काय अवस्था असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. यापूर्वी जेव्हा मी बाकी ठिकाणी देशभर हिंडत असे, मी दीर्घकाळ पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. देशभरातले पत्रकार मित्र आहेत. काही पत्रकार जेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलत असे तेव्हा मी ठणकावून त्यांना सांगत असे की आमच्या महाराष्ट्रामध्ये असं होणं शक्य नाही. महाराष्ट्रातलं राजकारण तत्वनिष्ठ आहे, सुसंस्कृत आहे. थोडा बहुत भ्रष्टाचार असेल, पण ही माणसं लोकशाही पाळणारी माणसं आहेत.
मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा सत्ता बदल झाला, तो सत्ता बदल आपलं संपूर्ण संविधान पायदळीत उडवून झालेला आहे. लोकशाही धाब्यावर बसवून झालेला आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या लोकशाही प्रेमी नागरिकाला असं वाटतं की हा सत्ता बदल करणं नितांत गरजेचं आहे. हे तुमचं माझं कर्तव्य आहे. संविधान वाचवायचं असेल, देशामधली लोकशाही वाचवायची असेल, याशिवाय आपल्याला दुसरा कोणताही तरणोपाय नाही. आता या ठिकाणी दोनच आहेत मुद्दे. सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे ते एकनाथ शिंदे, अजित पवार आणि तुम्हाला वाटत असेल की देवेंद्र फडणवीस यांचं गव्हर्नमेंट आहे. दादांत खोटं आहे. हे केवळ बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हे केवळ एका बाजूनं बळी आणि दुसऱ्या बाजूनं प्यादे आहे. आणि त्यामुळे आपल्या पुढ्यामध्ये दोनच पर्याय आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेलं, लोकशाही उद्ध्वस्त करू पाहणार, संविधान पायदळी तुडवून स्वतः कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यावर राहणार असं हे आजचं सरकार बीजेपीचं ते आपल्याला घालवायचं आहे. आणि त्याच्याऐवजी महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे. याशिवाय बाकी जे जे लोक उभे आहेत त्या कुणालाही मतदान जर आपण करणार असू तर आपण बीजेपीला अप्रत्यक्ष नव्हे डायरेक्टली मदत करणार आहोत. महाविकास आघाडी शिवाय इतर कोणाला जर आपण मतदान करणार असू तर तुम्ही डायरेक्टली देवेंद्र फडणवीसांना मतदान करा किंवा आणखी कोणाला करा, ते मत बीजेपीलाच मिळणार आहे. कारण त्याचं रूपांतर महाविकास आघाडीचा उमेदवार हारण्यामध्ये होऊ शकण्यामध्ये पॉसिबल आहे. त्यामुळे हा मुद्दा नीटपणे आपण लक्षात घेतला पाहिजे. खरं म्हणजे मी वर्ध्याचा आहे. वर्ध्यामध्येच माझं BA पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. या देशामध्ये जेव्हा इमर्जन्सी लादली गेली 1975 साली 25 जूनला, 26 जूनला आम्हाला सकाळी कळलं. मी, चंद्रकांत वानखेडे, सुभाष इथापे आम्ही पोस्टर्स लावले. 10 महिने वर्ध्याच्या जेलमध्ये काढले. सुटल्यानंतर इमर्जन्सीच्या वातावरणामध्ये बाहेर काय वातावरण आहे तेही मी पाहिलेलं आहे. त्यानंतर मी यवतमाळमध्ये राहायला गेलो, कारण माझे आई वडील तिकडे राहायला गेले. तिथे जनता पार्टीचं गठन केलं. त्यावेळेस दोनच पक्ष होते मुख्य, आणि दुसरं रामचंद्र गंगारेंचा कम्युनिस्ट पक्ष. एक होता फॉरवर्ड ब्लॉक जामवंतराव धोटेंचा, दुसरा RSSचा जनसंघ, आणि 2 ठिकाणी अमरावतीमध्ये आणि आपल्या वर्ध्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष. यांना एकत्र घेऊन आम्ही जनता पार्टीचं गठन केलं. मी नुकतंच वक्तृत्व शिकायला लागलेलो होतो, चांगल्यापैकी बोलायला लागलेलो होतो. खऱ्या अर्थानं मला त्या निवडणुकांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं शिकता आलं. दणकून जनता पार्टीचा प्रचार केला, मोठमोठ्या सभा घेतल्या. 1977 साली लोकसभेमध्येही सत्ता परिवर्तन झालं. 1978 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्येही दणकून प्रचार केला जनता आघाडी म्हणजे जनता पक्षाचा. आणि त्यामध्ये जनता पक्ष सत्तास्थानी वेगळ्या पद्धतीनं आला. तुम्हा सगळ्यांना माहित आहे की त्यावेळेस शरद पवारांचं राज्य आलं होतं. त्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपलं हे क्षेत्र नाही. त्यावेळेस आपल्या देशावर इमर्जन्सी लादली गेली होती, लोकशाहीचा संकोच केला गेला होता, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली होती. आणि त्यामुळे आपलं हे कर्तव्य आहे. म्हणून त्यावेळेस मी विद्यार्थी असताना MA Part 1 ची परीक्षा देऊन वर्ध्यामध्ये आलो होतो. अख्खं करिअर समोर होतं, आणि तरीही आम्ही या पद्धतीची कृती करून जेलमध्ये जाणं पत्करलं होतं. कारण त्यावेळेस आलेलं देशावरचं हे अरिष्ट आपण दूर केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटलं. का वाटलं मित्रांनो? आपल्यापैकी अनेकांचा जन्म हा स्वातंत्र्यानंतर झालेला आहे.
त्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता जी किंमत मोजावी लागते ती आपण मोजलेली नाही. आपल्याला खूप गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत. हे जे संविधान आपल्या वाट्याला आलं त्या संविधानामुळे आपल्याला प्रत्यक्षामध्ये काय मिळालेलं आहे कदाचित याचं भान आपल्याला नसतं आणि ते तुमच्या पुढ्यामध्ये निर्माण व्हावं म्हणून मी काही मुद्दे तुमच्या पुढ्यामध्ये मांडत पुढे जाणार आहे. मी केवळ निवडणूक प्रचाराकरता तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीये. याला निवडून द्या आणि त्याला पाडा हे सांगण्यासाठी येत नाहीये. जे आपल्या अनेकांच्या मेहनतीनं आपल्या पूर्वजांच्या अनेकांच्या मेहनतीनं प्राप्त झालेलं आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये आणि आपल्या भारताच्या इतिहासामध्ये 2000 वर्षानंतर पहिल्यांदा प्राप्त झालेलं आहे ते आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावता कामा नये याबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी मी तुमच्यापर्यंत येतो आहे. आता मित्रांनो मी जनरली बोलताना असं बोलत असतो की मी श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. मी जातपात मानत नाही. माझ्या वयाच्या 19व्या वर्षी माझ्या लक्षात आलं आमच्या काही मित्रांच्या लक्षात आलं की आपली आडनावं ही जाती प्रदर्शक असतात. जयप्रकाश नारायणांचं एक तरुण शांती सेना नावाचं संघटन होतं त्यामध्ये आम्ही काम करत होतो. जानवी तोडो जाती तोडो नावाचं ते आंदोलन होतं आणि तेव्हा आम्ही आपली आडनावं टाकली जाती प्रदर्शक आडनावं टाकली आणि मी मानव नाव स्वीकारलं. तेव्हापासून माणूस म्हणून मी जगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मित्रांनो माझ्यासारखा जातपात न मानणारा माणूस कधीही जातीचा विचार न करणारा माणूस पण स्वतःला माणूस म्हणून घेतो याचं एक मात्र कारण आहे की हा अधिकार मला माझ्या संविधानानं दिलेला अधिकार आहे. जर या संविधानानं मला अधिकार नसता दिला तर मला माणूस म्हणता आलं नसतं. समजा काही कारणानं या पद्धतीचं हे संविधान निर्माण झालं नसतं तर आज तुम्ही जे सगळे एकत्र या ठिकाणी बसला आहात ते बसू शकला नसता. वेगवेगळे स्तर असते. काही लोकांना दूर असं अंतरावर बिना खुर्चीनं खाली बसावं लागलं असतं चोरासारखं. कारण ही या देशामधली वास्तविकता होती. जर या पद्धतीचं संविधान या देशामध्ये निर्माण होऊ शकलं नसतं आणि कदाचित मला बोलण्याची संधी मिळाली असती ती कधीच मिळाली नसते तर मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. ही या देशामध्ये सर्वसामान्य माणसांची ओळख राहिलेली आहे आणि ही जी ओळख राहिलेली आहे ती या संविधानानं पुसून टाकले. माणसाला माणूस म्हणून सन्मान दिला आणि तो माणसाला माणूस म्हणून दिलेला सन्मान आता धोक्यात आलेला आहे आणि म्हणून मित्रांनो मला कळकळीनं हे आव्हान तुमच्या पुढ्यामध्ये करावंसं वाटतं. मी काही काल्पनिक तुमच्या पुढ्यामध्ये बोलत नाहीये फक्त स्वाभाविक पण अत्यंत महत्वाच्या काही गोष्टी सांगत पुढे जाणार आहे. या संविधानाने काय दिलं? जनरली बोलताना संविधान म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान म्हटलं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला मिळालेलं रिझर्वेशन एवढ्याच अर्थानं फक्त आपल्याला माहित असतं. ही खरं म्हणजे संविधानाची अपमान करणारी ओळख आहे. या संविधानाने आपल्याला काय दिलं आणि कसं कसं हे संविधान आपण प्राप्त केलं हे आपण मुळातनं नीट समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो 1899 साली 1899 साली शाहू महाराजांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. शाहू फुले आंबेडकर असा शब्द आपण वापरतो त्यातले शाहू महाराज. शाहू महाराज पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते आणि ते त्या ठिकाणी स्नान करत असताना एक ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये त्यांच्याच पदरी नोकर असलेला मंत्र म्हणत होता. शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतोय तो वेदांमधले मंत्र म्हणत नाहीये. हा जो मंत्र म्हणतोय ते खऱ्या अर्थानं पुराणातले मंत्र म्हणतो आहे. शाहू महाराजांनी त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला
शाहू महाराजांच्या पदरी नोकर असणारा हा ब्राह्मण काय म्हणाला? राजे महोदय, तुम्ही राजे असलात तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात. शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळं मला वेद येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये वेद म्हणणार नाही, कारण तुम्हाला ते ऐकण्याचा अधिकार नाही. म्हणून मी पुराणातले मंत्र तुमच्या पुढ्यामध्ये म्हणतो आहे. त्यावेळेस शाहू महाराज एवढे क्रांतिकारक नव्हते. शाहू महाराजांना प्रचंड राग आला. त्यांनी त्या ब्राह्मणाला नोकरीवरनं काढून टाकलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लागली. 2 वर्षपर्यंत याच्यावर चर्चा चालत होती. याला वेदोक्त प्रकरण नावाने ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये. शेवटी पुण्यातल्या ब्राह्मणांनी, त्या ब्राह्मण संघटनेनं निर्णय घेतला की शाहू महाराजांनी या ब्राह्मणासोबत ज्या पद्धतीचं वर्तन केलं, त्याला नोकरीवरनं काढून टाकलं, हे चुकीचं आहे. हे धर्मसंमत कृत्य नाही. शाहू महाराज क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत ही चर्चा करण्यामध्ये सुद्धा काही अर्थ नाही, कारण कलियुगामध्ये वैश्य आणि क्षत्रिय दोन्ही वर्ण रद्दबातल झालेले आहेत. आता फक्त 2च वर्ण या देशामध्ये शिल्लक आहेत, एक ब्राह्मण आणि बाकी सगळेच्या सगळे शूद्र. त्यामुळं शाहू महाराज हे शूद्रच आहेत आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही हे धर्मवचन आहे. त्यामुळं त्या ब्राह्मणाचं कृत्य हे धर्मसंमत कृत्य आहे. शाहू महाराजांनी त्यावर अन्याय केला. आणि मित्रांनो, हे जे मत आहे ते लोकमान्य टिळकांनी उचलून धरलं. मग प्रतिप्रश्न विचारला लोकांनी, कारण ही चर्चा 2 वर्ष चालत आलेली आहे, की जर शिवाजी राजे हे क्षत्रिय आहेत तर शाहू महाराज त्यांचे वंशज असल्यामुळे ते कसे काय शूद्र असू शकतात. त्यावर या ब्राह्मण संघाने उत्तर दिलेलं होतं की शिवाजी राजे पण शूद्रच होते. त्यांना गागा भट्टांनी, काशीच्या गागा भट्टांनी तात्पुरतं, काही काळापुरतं क्षत्रिय बनवलेलं होतं. तुम्हा सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे, मी रिपीट करत नाही, फक्त आठवण करून देतो. शिवाजी राजांचं जेव्हा सुराज्य स्थिर स्थावर झालं, शिवाजी राजे आपल्या जीवनामध्ये कधी अस्पृश्यता पाळत नसत. त्या काळामध्ये अस्पृश्यता हा जीवनाचा भाग होती, तरीही पाळत नसत. शिवाजी राजे इतर सगळ्या जाती जमातीतल्या लोकांसोबत जेवत असत. शिवाजींनी आपलं सुराज्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये 18 पगड जातींना सोबत घेतलं, वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना सोबत घेतलं आणि हे सुराज्य निर्माण केलं. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महारांना त्यांनी किल्लेदार बनवलं, रामोशांना सेनापती बनवलं, मुस्लिमांना दर्यावरती कॅप्टन बनवलं आणि सगळ्यांच्या सहकार्यानं हे सुराज्य निर्माण केलं. ज्यावेळेस त्यांचं राज्य स्थिरस्थावर झालं त्यावेळेस त्यांना वाटलं लोकमान्यता मिळवण्याकरता आपण स्वतःला राज्याभिषेक करून घेतला पाहिजे. शिवाजी राजांच्या पदरी अनेक ब्राह्मण मंडळी होती आणि तरी एकही महाराष्ट्रामधला ब्राह्मण त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता. उलट त्या काळातल्या ब्राह्मणांनी जाहीररित्या मत व्यक्त केलेली आहे की शिवाजी राजांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही, राजा बनण्याचा अधिकार नाही, कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट वचन आहे की शूद्रांनी राजा बनता कामा नये आणि ज्या राज्यामध्ये शूद्र राजा असेल त्या ठिकाणी ब्राह्मणांनी राहता कामा नये. तेव्हा शिवाजी राजांनी काशीवरनं एका ब्राह्मणाला भरपूर दक्षिणा देऊन, एवढी दक्षिणा दिली होती की त्यांना जेव्हा गागा भट्टाला आपल्या सहकार्यांच्या खांद्यावर सुद्धा ते जड जवाहीर वाहून नेता येत नव्हतं, तेव्हा प्राण्यांच्या अंगावर ते लादून न्यावं लागलं. याबद्दल ही सगळी मंडळी म्हणतात की शिवाजी राजांना तात्पुरतं क्षत्रियत्व बहाल केलं होतं, पण शिवाजी राजांचे सगळेच्या सगळे वंशज शूद्र आहेत. म्हणजे आज या देशामध्ये जे लोक आहेत ते लोक फक्त ब्राह्मण वगळता बाकी सगळे शूद्र आहेत. आपल्यापैकी अनेकांना अभिमान असतो, मी 96 कुळी आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. मी त्यांना आठवण करून देत असतो, अरे जिथे शिवाजी राजे शूद्र तिथे तुम्ही कोण काढलात.
असले खोटे अभिमान घेऊन मनामध्ये राहू नका. हे सगळं बोलण्याची आता का गरज वाटते? कारण मित्रांनो, लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे नेते, 1920 पर्यंत ते काँग्रेसचे सर्वोच्च नेते झालेले होते. तुम्ही नुसती कल्पना करा की लोकमान्य टिळकांच्या विचारधारेच्याच माणसांच्या नेतृत्वाखाली ही काँग्रेस पुढे चालत राहिली असती, देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असतं, तर अतिशूद्र जातीमध्ये जन्म घेतलेल्या बाबासाहेबांना कधीतरी संविधान लिहिण्याची संधी मिळाली असती काय? साधा प्रश्न स्वतःला विचारा, त्याचं उत्तर नेमकेपणानं तुम्हाला सापडेल. मग हा बदल कसा झाला? 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये ऑलरेडी काँग्रेसचं अधिवेशन ठरलेलं होतं आणि या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 1915 पासून भारतात आलेला आफ्रिकेतला एक माणूस, त्याचं नाव मोहनदास करमचंद गांधी भटकत होता. तो खूप चांगल्या पद्धतीनं भारतामध्ये काम करतो आहे. आफ्रिकेमध्ये त्यांनी खूप काही महत्वाचं काम केलेलं आहे, म्हणून त्याला या काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं या अधिवेशनाचं. त्यामध्ये अंत्यसंमेलनामध्ये महात्मा गांधींचं भाषण झालं. महात्मा गांधी काय म्हणाले? मैं एक हिंदू हूं, मैं एक रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं. 3 शब्द ते वापरतात, हिंदू, रूढ़िवादी हिंदू आणि सनातनी हिंदू. लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है. इस पाप को मैं मिटाना चाहता हूं, अपना कर्तव्य समझता हूं. जो इंसान जाति के आधार पर भेद करता है, उच्चता और नीचता मानता है, वो कभी भी सनातनी हिंदू नहीं हो सकता. स्वाभाविकच त्यावेळेसची काँग्रेस ही उच्चभ्रूंची काँग्रेस होती. मेजॉरिटी लोक त्यामध्ये उच्चभ्रू लोक होते. नागपूरमध्ये झालेल्या या काँग्रेसमध्ये लोकांनी गांधींना प्रश्न विचारले. ते म्हणाले, गांधी जी आप भगवत गीता को बहुत मानते हो, भगवत गीता में ये बात कही है, मनुस्मृति में ये बात कही है, वेदों के ऋग्वेद के पुरुष सूक्त में ये बात कही है, फिर आप इस बात का विरोध कैसे कर सकते हो? कोणती गोष्ट सांगितली? ब्राह्मणाचा जन्म ब्रह्म्याच्या मुखातनं झालेला आहे, बाहूंमधनं क्षत्रियाचा जन्म झालेला आहे, मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झालेला आहे आणि पायांमधनं शूद्रांचा जन्म झालेला आहे. हे आमचं धर्मवचन असताना तुम्ही या गोष्टीला विरोध कसं करता? त्यावर महात्मा गांधी म्हणाले, मेरे धर्म ग्रंथों में कुछ भी कहा हो, मेरे सत विवेक बुद्धि को जो जचता है उसी बातों को मैं स्वीकारूंगा. इंसानियत के लिए, मानव जाति के लिए जो हितकारक होगा वही बातें मैं स्वीकारूंगा. आणि पुढचं वाक्य त्यांचं फार भयानक आहे. कदाचित त्यामुळे त्यांचा खूनच व्हायला पाहिजे असं वाक्य आहे. ते असं म्हणतात, हमारे धर्म ग्रंथों में कई मनगढ़ंत चीजें कही गई है, म्हणजे मनात येईल ते लिहिलं गेलेलं आहे. आणि तिथून मित्रांनो काँग्रेस अमूलाग्र बदलत गेली. काँग्रेस मधली अस्पृश्यता जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक संपवण्यात आली. गांधीजींच्या अनेक आंदोलनांचं उद्घाटन म्हणा किंवा नेतृत्व म्हणा किंवा ज्याला आपण पहिला माणूस म्हणतो, पहिला आंदोलनकर्ता म्हणतो, तो मुद्दाम वेगवेगळ्या जातींमधल्या लोकांची निवड करून ते ठसवण्यात आलं. वेगवेगळ्या जातींमधल्या लोकांना चळवळीमध्ये सामावून घेण्यात आलं. मुसलमानांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेण्यात आलं. ख्रिश्चनांना, बौद्धांना, जैनांना, शिखांना त्यामध्ये सामावून घेण्यात आलं. आणि एवढंच नव्हे तर ज्या देशामधल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडत नसत त्यांना मोठ्या संख्येनं त्यामध्ये सामावून घेण्यात आलं. आणि त्यातून मित्रांनो ही संपूर्ण काँग्रेस बदलत गेली आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य 1947 साली मिळण्याची चिन्ह निर्माण झाली.
तोपर्यंत या काँग्रेसने, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 4 मूल्य या देशामध्ये पेरण्याचं अत्यंत महत्वाचं काम केलं. पहिलं मूल्य समतेचं. तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असाल, तरी तुम्ही सगळ्यांना माणूस म्हणून समान अधिकार आहे, समान सन्मान आहे. दुसरं बंधुता. आपल्यामध्ये आपण सगळ्यांनी बरोबरीच्या नात्यानं तर वागायचंच आहे, पण अतिशय प्रेमानं, भावांसारखं वागायचं आहे. तिसरं मूल्य स्वातंत्र्याची आस. आम्हाला आमचा देश स्वतंत्र हवा आहे, आम्हीच आमचे मालक, आम्हाला बनायचं आहे. आणि चौथं, सगळ्यांना समान न्याय. माणूस कोणत्याही जातीमधला असेल, धर्मामधला असेल, कोणत्याही पदावरचा असेल, तरी सगळ्यांना समान न्याय असेल. ही 4 मूल्य अतिशय आग्रहानं गांधींनी आपल्या आंदोलनातनं पेरली. त्यातून संपूर्ण समाजामध्ये ती पेरली गेली. आणि त्यातून मित्रांनो, जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान यामध्ये कसं येऊ शकलं ते कृपया समजून घ्या. मला वाईट वाटतं हे बोलण्यासाठी की हे तुमच्यापर्यंत कधी पोहोचू दिलेलं नाही. जेव्हा राष्ट्रीय सरकार बनणार असं कळलं, त्यावेळेस महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलावून घेतलं. सरोजिनी नायडू त्यांच्यासोबत होते. महात्मा गांधी म्हणाले की आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळतं आहे, तुमचं राष्ट्रीय सरकार बनतं आहे, तुमच्या राष्ट्रीय सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या. ते जर लॉ मिनिस्टर म्हणून आले तर आपलं जे आता संविधान बनतं आहे, त्या संविधानामध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा असेल. या देशामधला जो शेवटचा माणूस आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय उत्तम न्याय देतील. या देशामधल्या स्त्रियांना अतिशय उत्तम न्याय देतील. आता मित्रांनो, ही गोष्ट केव्हाची आहे? जेव्हा ऑलरेडी संविधानाचा ड्राफ्ट तयार झालेला होता. राव नावाच्या वकिलांनी तो पूर्ण केला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावर मस्त हात फिरवलेला होता. आणि सगळेच्या सगळे काँग्रेसमधले पुढारी हे जवळपास बॅरिस्टर्स होते. मग सरदार वल्लभभाई पटेल असेल, महात्मा गांधी असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, सगळे काँग्रेसमधले मोठे लीडर्स हे बॅरिस्टर होते, नामांकित वकील होते. नेहरूंनी स्वाभाविकच प्रश्न विचारला की ऑलरेडी ड्राफ्ट तयार आहे, त्यामध्ये फक्त आता तपशील आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला फायनल करायचे. सगळेच्या सगळे नामांकित बॅरिस्टर्स आपल्याकडे आहेत, आंबेडकरही बॅरिस्टरच आहेत. मग त्यांची आपल्याला गरज काय? एक तर ते आपल्याशी फटकून वागतात. त्यावर महात्मा गांधींनी सुंदर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, आपल्याला हे संविधान बनवायचं आहे, ते कुणाचं बनवायचं आहे? काँग्रेसचं बनवायचं आहे की देशाचं बनवायचं आहे? आणि गांधींच्या म्हणण्याचा नेमका अर्थ पंडित जवाहरलाल नेहरूंना कळला. त्यानंतर स्वतः पंतप्रधान बनणारे पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावून घेतात. गांधी काय म्हणाले ते त्यांना सांगतात आणि ते विनंती करतात की बाबासाहेब, तुम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्ये या, लॉ मिनिस्टर म्हणून या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचं फारसं सख्य नव्हतं. उलट त्यांनी संविधानावर निवडून येऊ नये, संविधान सभेवर त्यांनी निवडून येईल म्हणून काँग्रेस प्रयत्न करते अशी त्यांची ठाम समजूत होती. अशाही वातावरणामध्ये त्यांनी हे लक्षात घेतलं की मला संविधान बनवण्याची संधी जर मिळाली तर मी अतिशय मोलाचं काम करू शकेल. गांधी म्हणतायत त्या अर्थानं मी काम करू शकेन, शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना न्याय देऊ शकेल. आणि म्हणून आपले सगळे मतभेद बाजूला सारून, इगोज बाजूला सारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही पंडित जवाहरलाल नेहरूंची विनंती मान्य केली. पण मित्रांनो, आता एक नवी अडचण निर्माण झालेली होती. कारण संविधान सभेच्या निवडणुका ऑलरेडी झालेल्या होत्या. त्यामध्ये 389 सदस्य भारतामधनं निवडून आले होते. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही बंगालमधनं निवडून आले होते. पण नंतर देशाची फाळणी झाली आणि फाळणी झाल्यानंतर बाबासाहेब जिथनं निवडून आले तो भाग गेला बंगालमध्ये.
आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटना बनवूही शकत नव्हते आणि संविधान सभेच्या मिटिंगला हजरही राहू शकत नव्हते. यावरचा तोडगा काँग्रेसने काढला. काँग्रेसचे गृहस्थ एम आर जयकर बॅरिस्टर हे पुण्यातनं निवडून आले होते, म्हणजे मुंबई प्रांतातनं निवडून आले होते. या निवडणुका डायरेक्ट नव्हत्या. स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले लोक त्यांना निवडून देत असत. म्हणजे जशी आपली विधान परिषदेची निवडणूक असते त्या पद्धतीच्या ह्या निवडणुका होत्या. आणि एम आर जयकरांनी राजीनामा दिला, तेही बॅरिस्टर होते. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने निवडून आणलं. भंडाऱ्याला पाडलं नुसतं बोंबा मारत असतात. काँग्रेसने निवडून आणलं आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता रीतसर संविधान सभेमध्ये येऊ शकले. ही घटना आहे जुलै 1947 सालची. 15 ऑगस्ट 1947 ला हे जे मंत्रिमंडळ बनलं त्याला आता लीगल अवस्था प्राप्त झाली आणि तिथून 14 दिवसांनी म्हणजे 29 ऑगस्ट 1947 ला संविधान सभेची बैठक झाली. त्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य आणि अध्यक्ष ठरले. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष झालेत आणि 29 ऑगस्ट पासून 47 या साली त्यांनी प्रचंड मेहनतीनं 2 वर्ष रात्रंदिवस राबून हे संविधान तयार केलेलं आहे. मित्रांनो, बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं? आता भारतामध्ये 299 संविधान सभेचे सदस्य होते. त्यामध्ये अनेक लोक गांधींच्या विचारांचे, नेहरूंच्या विचारांचे होते, सरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांचे होते. पण बरेचसे लोक लोकमान्य टिळकांच्या विचारांचे सुद्धा होते की ब्राह्मण ब्रह्म्याच्या मुखातनं जन्माला येतात, बाकीचे सगळे पायातनं शूद्र जन्माला येतात. यासारख्या विचारांच्या लोकांना सुद्धा कन्व्हिन्स करत हे संपूर्ण संविधान एकमतानं पारित करून घेतलेलं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि कौशल्य राहिले. फक्त त्यांना हिंदू कोड बिल या पद्धतीनं करून घेणं शक्य झालं नाही. ते पुढे पंडित जवाहरलाल नेहरूंनी बहुमतानं पारित करून घेतलं. म्हणजे बाबासाहेबांनी जसं हिंदू कोड बिल लिहिलं होतं तसंच्या तसं बहुमताने पंडित जवाहरलाल नेहरूंनी, जेव्हा या देशाची पहिली निवडणूक 51-52 साली झाली, थम्पिंग मेजॉरिटीनं पंडित जवाहरलाल नेहरू निवडून आले. त्यानंतर त्यांनी ते जसंच्या तसं संमत करून घेतलेलं आहे. पण ते बहुमतानं संमत झालेलं आहे, एकमतानं नाही. बाकी संपूर्ण संविधान एकमतानं संमत झालेला आहे. हा इतिहास मी तुम्हाला का सांगितलं? आपल्यापैकी अनेकांची समजूत अशी असते की कुणीतरी टेबलवर बसलं, संविधान लिहिलं, झालं संविधान. अरे, ज्या देशामध्ये 2000 वर्ष मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे, या देशामध्ये हिंदू राजे होते तरी मनुस्मृतीचं राज्य होतं. मुसलमान राजे 700-800 वर्ष होते तरी तुमच्या माझ्या जीवनावर, ज्याला हिंदू म्हटलं जातं, त्या सर्वसामान्य माणसाच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य राहिलं 150 वर्ष. त्याच काळामध्ये हा शाहू महाराजांचा प्रसंग घडलेला आहे. 2 वर्ष त्यावर चरविचरण झालेला आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या माझ्यावर मनुस्मृतीचं राज्य होतं आणि हे मनुस्मृती गाडून जे संविधान निर्माण झालेलं आहे ते एका दिवसात निर्माण झालेलं नाही. ती मूल्य रुजवावी लागली, लोकांना सोबत घ्यावं लागलं. हे काम 1920 पासून ज्या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनानं केलेलं आहे आणि म्हणून या पद्धतीचं अत्यंत क्रांतिकारक संविधान संमत होऊ शकलेला. हे जर आपण नीट समजून घेतलं तर या संविधानाचं मूल्यही आपल्याला कळेल, त्यामागची मेहनतही कळेल. जी माणसं कधीही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झाली नाहीत, जी माणसं नेहमी इंग्रजांची चमचेगिरी करत राहिलीत, ती माणसं आजच्या काळामध्ये तुम्हाला मला राष्ट्रप्रेम शिकवत आहे. राष्ट्रप्रेम म्हणजे काय ते शिकवत आहे. राष्ट्रद्रोही इतरांना ठरवत आहे. एवढंच नव्हे तर ही माणसं आजच्या काळामध्ये काय बोलतात? आजच्या काळामध्ये ही माणसं बोलतात, RSS चे प्रमुख मोहन भागवत 2 वर्षापूर्वी काय म्हणाले? ते म्हणाले हे जे संविधान निर्माण झालेलं आहे ते युरोपियन मूल्यानुसार निर्माण झालेलं आहे.
आणि आम्हाला ते भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायचं आहे. याचा नेमका अर्थ मित्रांनो समजून घ्या. आपण काय गमावू शकणार आहोत हे समजून घ्या. हे संविधान जे निर्माण झालंय ते युरोपियन मूल्यानुसार, कोणती 4 मूल्य, संविधानाची प्रस्तावना आपण सुरुवातीलाच ऐकली, अतुल शर्मांनी ती आमच्या समोर वाचली. एक, समता. या देशामध्ये समता नावाची गोष्ट कधीच नव्हती. मुखातनं ब्राह्मण, पायामधनं शूद्र, गावकुसाबाहेर अतिशूद्र. फुल्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या सुराज्यामधनं निर्माण झालेली पेशवाई, राज्य इंग्रजांचं, त्या काळातलं वर्णन फुल्यांनी करून ठेवलेलं आहे. एखाद्या अतिशूद्र माणसाला जर रस्त्यावरनं चालायचं असेल, पुण्याच्या दगडी रस्ते भर रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसे, त्याला त्या अवस्थेमध्ये रणरणत्या पायानी, म्हणजे रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी पायानी चालावं लागत असे. कल्पना करा की त्याचे पाय किती भाजत असतील. एवढंच नव्हे तर त्यांनी रस्त्यावर थुंकून रस्ता अपवित्र करू नये म्हणून गळ्यामध्ये मडकं बांधावं लागत असे. त्याची पावलं उमटून रस्ता अपवित्र होऊ नये म्हणून मागे त्याला झाडू बांधावं लागत असे. ही या देशामधल्या 30-40% असणाऱ्या अतिशूद्रांची ओळख होती. हे या देशामधलं चित्र होत. या पद्धतीनं हा देश 2000 वर्ष चालत आलेला आहे. या देशामध्ये समानता नावाची गोष्ट कधी नव्हती. बंधुता होती. तुमच्या माझ्या लहानपणी काय चित्र आपण पाहिलेलं आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाचा खेड्याशी संबंध आला असेल. पाटलाच्या वाड्याच्या आत प्रवेश नसायचा. 2 प्रकारच्या कब्बशा असायच्या. जी माणसं अतिशूद्र जातीतली आहेत त्यांनी उंबरठ्याच्या बाहेर बसायचं. तेही उकिडवं बसायचं, नीट टेकून बसायचं नाही. त्यांच्या कब्बशा बाहेर ठेवलेल्या. त्या कब्बशा त्यांनी स्वतः धुवून आणायच्या. त्यांना सन्मानाने चहा दिला जायचा, पण त्या कब्बशांमध्ये चहा टाकल्यावर त्यांनी तो प्यायचा आणि पुन्हा कब्बशा धुवून ठेवायच्या. घरातल्या माणसांनी बाकीच्या लोकांना स्वतः चहा बनवून आणायचा आणि त्यांच्या हातात कब्बशा द्यायच्या. हे आत्तापर्यंत सुरू होतं ना. या देशामध्ये ही बंधुता होती. याला तुम्ही बंधुता म्हणणार आहात. या देशामध्ये कधीही न्याय समान नव्हता. ब्रह्महत्या हे सगळ्यात मोठं पातक. राजांनी दुनिया इकडची तिकडे झाली तरी ब्राह्मणाची हत्या करता कामा नये. आणि शूद्राची हत्या, शूद्र की हत्या कुत्ता, बिल्ली, मेंढक के हत्या की समान है. म्हणजे शूद्राची किंमत काय, कुत्र मारलं काय, मांजर मारलं काय, एखादं बेडूक मारलं काय, ही या देशामधली अवस्था होती. सगळ्यांना समान न्याय नव्हता. याची कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला दिली असती, पण आता देत बसत नाही वेळेच्या मर्यादेमुळे. आणि त्यामुळं मित्रांनो हे संविधान मनुस्मृती गाडून निर्माण झालेलं संविधान आहे. माणसाला पहिल्यांदा सन्मान मिळालेला आहे आणि या लोकांना ही मूल्य मान्य नाही, कारण यांच्या दृष्टीनं माणसं समान असतात. बरं, हे लपवून ठेवत नाही ना. जशी यांच्या हातात सत्ता आली तर केवढे मोकाट सुटले. धीरेंद्र कृष्ण महाराज, बागेश्वर धामवाला बाबा, नागपूरमध्ये आला होता. नागपूरमध्ये आलेला हा बाबा देवेंद्र फडणवीस त्यांच्या पायावर डोकं ठेवतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. इथपर्यंत ठीक आहे. पण हा माणूस दोन्ही कायदे मोडतो. जादूटोणा विरोधी कायदा, ज्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे, तो कायद्याचं उल्लंघन करतो. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 याचं उल्लंघन केलं. या दोन्ही कायदे त्याला लाभावे म्हणून या समितीचा सहअध्यक्ष या नात्यानं मी पोलिसांना लेखी लेटर हेडवर लिहून दिलं, विनंती केली की असा असा कायदा लागू होतो. नागपूरचे पोलीस कमिशनर मला जाहीररित्या उत्तर देतात की दोन्ही कायदे त्याला लागू होत नाही. याचे 2 अर्थ होतात की ज्यांनी कायदा फायनल केला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांनाच नव्हे सगळ्या मंत्रिमंडळाला, विरोधी पक्ष नेते उद्धव ठाकरेंना, भाजपचे विरोधी पक्ष नेते म्हणजे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना कन्व्हिन्स केलं, सगळ्यांचा पाठिंबा मिळवला, हा कायदा संमत करून घेतला. एवढंच नव्हे, महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं ज्यांनी ट्रेनिंग घेतलं त्याला कायदा कळत नाही असं उत्तर एक IPS अधिकारी देतात.
माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग. यापूर्वी माझ्या हातामध्ये कोणताही अधिकार नसताना सुद्धा 43 वर्षामध्ये मी पोलिसांकडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही, असं आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आजचं पोलीस कायद्यानुसार वागणारं नाही, आजचं पोलीस घटनेनुसार वागणारं नाही, आजचं पोलीस मालकाच्या आदेशानुसार वागणारं आहे. आणि याच पोलिसांसोबत माझा गेली इतकी वर्ष, 35 वर्ष 36 वर्ष संबंध राहिलेला आहे. तर हे पोलीस खात्याला आपलं नोकर बनवणारं जे कोणी आहे, जे शासन आहे, ते शासनच आपण का बदलवू नये, हा मुद्दा माझ्या पहिल्या मनामध्ये घुसला. आणि तेव्हापासून मित्रांनो मी या दृष्टीने याकडे पाहायला लागलो. कारण कोर्टामध्ये गेलो असतो तर काही वर्षांनी निर्णय आला असता, 7-8 वर्षांनी, की पोलिसांनी ऍक्शन घ्या. तो निर्णय येण्यासाठी 8 वर्ष कोर्टामध्ये खर्च करायचे. त्यापेक्षा हे शासन बदलवण्यासाठीच आपण प्रयत्न करावा. का मित्रांनो मी हे सगळं बोलतोय हे लक्षात घ्या. आमचे देवेंद्र फडणवीस कोणत्या गोष्टीचं समर्थन करणारे आहे. या धीरेंद्र कृष्ण महाराजांना ते गावोगाव घेऊन येणले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे अनेक सत्संग झाले. हे काय म्हणतात, आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि यांचं हिंदू राष्ट्र कसं आहे, यांचा एक अतिशय प्रसिद्ध असा युट्यूबवर व्हिडिओ आहे. एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला येतो. 2022ची घटना आहे. तो माणूस जसं पायावर डोकं ठेवतो, हा माणूस त्याच्यावर किंचाळतो सगळ्या पब्लिक पुढे, ए हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. हे हिंदू राष्ट्र आणणार आहे. कशा पद्धतीचं हिंदू राष्ट्र असणार आहे यांचं, आलं लक्षात तुमच्या? एवढंच नव्हे तर यांचा दुसरा अत्यंत आवडता माणूस आहे, त्याचं नाव संभाजी भिडे. या संभाजी भिडेंचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या बागेतला आंबा खाल्ला रे खाल्ला की बाईला पोरगाच होतो, पोरगी होतच नाही. यांच्या आंब्यामध्ये वाय क्रोमोझोम्स असतात. आता हे जे आहेत, हा बरा प्रश्न विचारला तुम्ही, पण मी जाहीररित्या विचारणं शक्य नाही. माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळे या पद्धतीने मी विचारू शकत नाही. आता साधी गोष्ट अशी आहे, हे जे संभाजी भिडे आहेत आमच्या अमरावतीला आले. अमरावतीमध्ये म्हणतात महात्मा गांधी मुसलमान मालिक की उपज है. चक्क शब्दात सांगतात की त्यांची आई मुसलमान माणसासोबत आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झाला. अरे आमच्या आयांची चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? याच हलकट मनोवृत्तीची माणसं एकेकाळी शिवाजी राजे आणि जिजाऊ मातेंबद्दल असंच बोलत होते. जेम्स लेन नावाचं ते प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. अशा माणसाबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आले विधानसभेमध्ये, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रश्न विचारला, माजी मंत्री यशोमती ठाकूरांनी प्रश्न विचारला, अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावेळेस स्वतः देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री उभे राहिले. त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? ते उत्तर देत असताना कोणी काहीतरी बोललं, हो मग तुमचं काय म्हणणं आहे? संभाजी भिडे आमचे गुरुजी आहेत. अरे महात्मा गांधींबद्दल इतकं घाणेरडं गरळ होणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही विधानसभेच्या पटलावर काय बोलतात? हो मग संभाजीराजे आमचे गुरुजी आहेत, प्रिय गुरुजी आहेत, मग तुमचं काय म्हणणं आहे? असल्या हलकट मनोवृत्तीच्या माणसाचं समर्थन करणारी ही हलकट मनोवृत्ती जी फडणवीसांची आहे, ती सत्तास्थानात आपण घालवली पाहिजे आणि पुन्हा त्या ठिकाणी सभ्य माणसं आणली पाहिजे. त्यामुळे मित्रांनो ही माणसं अत्यंत भयानक आहे. ही माणसं शेटजी बटजीचं राज्य निर्माण करणारी आहे. ज्या काळामध्ये आम्ही यांच्यासोबत काम केलं, जनसंघ, त्याला आम्ही शेटजी बटजीची पार्टी म्हणायचो. आम्हाला वाटत होतं ही जयप्रकाश नारायणांसोबत आलेली आहे, गांधींचं नाव घेत आहे, तर ही बहुधा आता विचाराने बदलत आहेत, पण असं झालं नाही. पुढच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण देशभर दंगली पेटवल्या. 1992 सालची बाबरी मस्जिद पडल्यानंतरची दंगल संपूर्ण देशामध्ये उसळली. 2000 माणसं मारले गेले. गुजरातमध्ये 2001 साली
मोदीजी मुख्यमंत्री झाले, 2002 साली गोधरा दंगल उसळली, 2000 माणसं गुजरातमध्ये मारली गेली. मी अधिकृत आकडेवारी सांगतोय, अनधिकृत तर माहीतच नाही. आणि त्यामध्ये संपूर्ण शासन यंत्रणा आणि जो सत्तेवर पक्ष आहे तो गुंतलेला आहे. असे अनेक कोर्टांमधल्या निकालामध्ये ताशेरे ओढलेले आहेत. म्हणून गुजरातमधल्या केसेस मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये हलवल्या होत्या. या माणसांनी या पद्धतीनं सत्तेचा सोपान चढलेले आहेत. प्रेतांच्या ढिगाऱ्यावरनं चढत चढत त्यांनी सत्तेचा सोपान गाठलेला आहे. या देशामध्ये एक सांप्रदायिक वातावरण निर्माण केलं, हिंदू विरुद्ध मुस्लिम उभे केलेत आणि त्यातून स्वतः सत्तेवर पोचलेली ही माणसं. बरं, ही माणसं सत्तेवर पोचल्यानंतर 2014 साली मोदीजी काय म्हणायचे? ना मैं खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. 10 वर्षात आपल्या काय लक्षात आलं? प्रत्यक्षात मोदीजी काय करतायत? मैं भी बहुत खाऊंगा, जितना नहीं पचा पाऊंगा उससे भी ज्यादा खाऊंगा, मेरे सभी दोस्तों को खिलाऊंगा, जो जो खाते हैं उनको उनको साथ में लूंगा, जो थोड़ा बहुत खाते हैं साथ में नहीं आते उनको जेल में भेजूंगा. या पद्धतीचं यांचं राज्य गेल्या 10 वर्षामध्ये सुरू आहे. मित्रांनो, अडाणीची संपत्ती 14 साली म्हणजे मोदीजी सत्तेवर येण्याच्या आधी 7.8 अब्ज डॉलर्सची होती. म्हणजे 8 अब्ज डॉलर आपण समजू. केवळ 2022 पर्यंत 8 वर्षामध्ये ही संपत्ती 268 अब्ज डॉलर्स वर जाऊन पोहोचलेली आहे. 8 वरनं 268. कल्पना करू शकत नाही एवढ्या वेगानं जगात कधी कोण ना कोणी श्रीमंत झालेलं नाही. बरं, गरिबी किती वाढली? या देशामध्ये मनमोहन सिंगांच्या काळामध्ये 29% लोक दारिद्र्य सीमारेषेच्या वर आले होते. या माणसाने पुन्हा त्यांना दारिद्र्य सीमारेषेखाली ढकललं. आज देशामधल्या 1% माणसांकडे 40% संपत्ती, म्हणजे निम्म्याच्या जवळपासची संपत्ती केवळ 1% माणसांकडे आहे. आणि या देशामधल्या 50% माणसांकडे केवळ 3% देशाची संपत्ती आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणावरची विषमता निर्माण केली. आणि आम्हाला घटनेने अभिवचन काय दिलेलं आहे? आम्ही आर्थिक न्याय देऊ, आर्थिक समता देऊ. आणि म्हणून या घटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष ही वाक्य आहे. आणि या देशामध्ये कोण जगू शकतं? मग बोलताना आपल्या सुरुवातीलाच बोललेत, आमच्या मुलांना शिकवायचं कसाचा प्रश्न आहे. मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. ज्यावेळेस मला कळत होतं तेव्हापासून माझ्या घरी 100 एकर जमीन होती. आणि तरीही वडिलांना कॉलेजची फीज भरण्याची क्षमता नव्हती. त्या काळामध्ये सरकारी शाळा, कॉलेजेस त्यांना अनुदान मिळायचं. अत्यल्प फी होती, ती आम्हाला भरावी लागायची नाही. त्याला EBC कन्सेशन म्हणायचे त्या काळामध्ये. आम्ही सगळी पिढी त्यामध्ये शिकलेलो आहे. मी कल्पना करतो की आज जर मी जन्माला आलो असतो तर मी मॅट्रिक पर्यंत सुद्धा शिकू शकलो नसतो. MA अनेक विषयांमध्ये करण्यापर्यंत तर कधी बाप जन्मात पोचू शकलो नसतो. ही स्थिती आज या देशामध्ये निर्माण केलेली आहे. कारण या देशामध्ये मनुस्मृतीमध्ये वचन आहे, शूद्रांचं एकच कर्तव्य आहे, ती म्हणजे ब्राह्मणांची सेवा करणं. शूद्र माणसांनी इतर काहीही केलं तरी त्यांना ते कधीच फलनिष्पत्ती देत नाही. जेव्हा ते ब्राह्मणांची मनोभावे सेवा करतील तेव्हाच त्यांना ईश्वर प्राप्ती होईल, तेव्हाच त्यांना मोक्ष प्राप्त होईल. हे या देशामधलं शिकवण राहिलेली आहे, वचन राहिलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना शिकण्याची गरजच काय? हे शिकले धड कामं करणार नाही, सेवा करणार नाही आणि त्यामुळे नोकऱ्या गायब करण. कारण या नोकऱ्यांनी फार मोठी क्रांती या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. ज्या माणसांना उंबरठ्याच्या आत प्रवेश नव्हता, मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे, तीच माणसं बाबासाहेबांकडनं प्रेरणा घेऊन शिकली, मोठी झाली. त्यापैकी अनेक माणसं आज डॉक्टर्स आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत, कोणी IAS ऑफिसर्स आहेत, कोणी IPS ऑफिसर्स आहेत. ज्यांना शिक्षणाचा गंध नव्हता, ज्यांना वाड्याच्या आतमध्ये प्रवेश नव्हता, ज्यांना गावामध्ये प्रवेश नव्हता,
अशी माणसं या शिक्षणामुळं, शिक्षणामधल्या शिष्यवृत्त्यांमुळं, नोकऱ्यांमधल्या संधींमुळं, रिझर्वेशन्समुळं कुठं जाऊन पोचलेली आहे. आणि त्यामध्ये 1990-91 सालापासून प्रामुख्यानं ओबीसी मोठ्या प्रमाणावर सामील झालेले आहे. विश्वनाथ प्रताप सिंगांनी जेव्हा मंडल आयोग लागू केला त्यानंतर हे सगळं चित्र यांना संपवायचंय, पण लोकशाहीमध्ये निवडून यावं लागतं. रिझर्वेशनच्या विरुद्ध जर बोललं तर आपण निवडून येऊ शकणार नाही. आणि म्हणून या माणसांनी काय आयडिया निर्माण केली की सरकारी नोकऱ्याच गायब करून टाकल्या. रिझर्वेशन कुठे मिळायची? सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि सरकारी उद्योगांमुळे. सरकारी उद्योगही नाहीसे करून टाकले, सरकारी नोकऱ्याही नाहीसे करून टाकल्या. माझ्या स्वतः ज्या सामाजिक न्याय विभागासोबत मी काम करतो त्याच्या समोर एक पोरगा नेहमी उभा राहायचा. मला उत्सुकता वाटली, खूप नम्रपणे बोलायचा, हसून स्वागत करायचं, गोरा गोमटा छान दिसायला देखणा. मी सहज त्याला विचारला, हा चपराशासारखा नेहमी दाराच्या समोर उभा असतो सचिवांच्या, काय म्हटलं तुझी पोस्ट काय आहे? कारण मला तो चपराशी तर वाटत नव्हता. तो म्हणाला, सर मला पोस्टच नाही आहे. म्हटलं का? मी म्हणे खाजगी कंत्राटदारात हे आलो आहे त्यात. म्हटलं बरं, तुझा पगार काय रे? तो म्हणाला, सर पगार प्रत्यक्ष मला वाटलं 35-40 तरी असेल, कारण त्याच्या आधी मी त्याला त्याचं एज्युकेशन विचारलं. तो म्हणाला, सर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि पीएचडी केलेलं आहे. पीएचडी केलेला पोरगा. म्हटलं 35,000 तरी पगार असेल त्याला. तो म्हणाला, सर अधिकृत पगार माझा 16,000 रुपये आहे, माझ्या हातात 12,000 पडतो. म्हटलं कसा काय? नाही म्हणे कंत्राटदाराला सरकारतर्फे 16,000 मिळतो, मला 12,000 मिळतो. आता मला अवदसा आठवली, तुझं वय काय? 29. म्हटलं का रे तुझं लग्न झालं काय? त्याने खिन्न मनाने मला प्रतिप्रश्न विचारला, सर मुंबईमध्ये ज्याला 12,000 रुपये पगार आहे त्याच्याशी कोण लग्न करणार? मला वाटलं हा बहुधा रिझर्वेशनच्या बाहेरचा पोरगा आहे म्हणून याला मिळत नाहीये नोकरी. मी त्याला प्रश्न विचारला, तो शेड्यूल कास्ट मुलगा होता. एवढ्या डिग्र्या असून, सगळं काही असून नोकऱ्याच नाही तर मिळणार कुठून? नोकऱ्याच काहीशा करून टाकल्या यांनी, म्हणजे रिझर्वेशनची कटकटच नाही. आणि आता सगळीकडे कंत्राटदारी सुरू केलेली आहे. म्हणजे केवळ सरकारी नोकऱ्या संपल्या असं नाही, खाजगी नोकऱ्या सुद्धा संपल्या. खाजगी नोकऱ्यांमध्ये जी सुरक्षितता होती तीही संपली, कारण सगळे कामगार कायदे मोदींनी नष्ट करून टाकलेले आहेत. काही त्यामध्ये बदल करून डिफंक करून टाकलेले आहेत किंवा काही संपवूनच टाकलेले आहेत. त्यामुळे यांना माणसांना माणूस म्हणून सन्मानपूर्वक या देशामध्ये जगू द्यायचं नाहीये. यांना अप्रत्यक्षरित्या पुन्हा मनुस्मृती या देशामध्ये रुजवायची आहे. मित्रांनो, तुमचा माझा जन्म कुणाच्याच हातामध्ये नसतो. मी थोडंच म्हटलं मी एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यावं, ब्राह्मणाच्या पोटी कोणी जन्माला यावं हे त्याच्या हातात नसतं. जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा सगळी माणसं समान आहे असं मानतो, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही असं मानतो, तो ब्राह्मणच नाहीये. आणि जो माणूस इतर जातीमध्ये जन्माला येतो आणि इतर जातीमध्ये जन्माला येऊन मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मानतो किंवा माझ्यापेक्षा काही श्रेष्ठ आहे असं मानतो, तो मनुवादी विचारांचा माणूस आहे, तो ब्राह्मणी विचाराचा माणूस आहे. हा भेद आपण समजून घेतला पाहिजे. त्यामुळं मित्रांनो, आपल्या देशामध्ये आमचे स्वतः परवा जेव्हा नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलन झालं, 168 संघटना यामध्ये सामील झालेल्या होत्या. त्यामध्ये राहुल गांधींचं भाषण झालं आणि आमचे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ते जाहीररित्या म्हणाले की हे सगळे अर्बन नक्षली लोक आहेत. नेमकेपणानं समजून घ्या, नक्षलवाद म्हणजे काय आपल्याला उत्तम माहित आहे विदर्भातल्या लोकांना, कारण गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या भागामध्ये हा प्रकार काय आहे तो आपल्याला नीट माहित आहे. जी माणसं समता मानतात, जी माणसं बंधुता मानतात, कॉम्रेडशिप मानतात, पण जी माणसं लोकशाही मानत नाही आणि जी माणसं सत्ता प्राप्त करण्याकरता हिंसेचा वापर केला पाहिजे असं मानतात, बंदुकीच्या माध्यमातून सत्ता बदल झाला पाहिजे असं मानतात, त्यांना आपण नक्षली म्हणतो.
या ज्या 168 संघटना आहेत त्यात माझ्यासारख्या संघटना आहेत. आम्ही आयुष्यात कधी हिंसेचं समर्थन केलं नाही. मी आतापर्यंत 43 वर्ष काम करतोय. एकदाही आम्ही कधी कोणत्या बाबाला मांत्रिकाला मार पडू दिलेला नाहीये. त्याला एक्सपोज केल्यानंतर लोक त्याच्या विरुद्ध राहतात, मारायला धावतात. आम्ही कधी त्यांना पण मार पडू दिलेला नाही. अहिंसक पद्धतीनं काम करणाऱ्या या सगळ्या संघटना, लोकशाही प्रेमी संघटना, असं असताना सुद्धा त्यांना अर्बन नक्षली म्हणतात आणि राहुल गांधींना सुद्धा अर्बन नक्षली म्हणतात का, ते समजून घ्या. यांच्या दृष्टीनं जो जो समतेचं समर्थन करतो, सगळी माणसं समान आहे असं मानतो, यांच्या दृष्टीनं सगळ्या माणसांनी बंधुतेनं राहावं असं म्हणतो, ती सगळीच्या सगळी अर्बन नक्षली आहेत. कारण यांना हिंदू मुस्लिम केल्याशिवाय, या देशामध्ये सांप्रदायिक वातावरण तयार केल्याशिवाय, काही माणसं इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत बाकीचे कनिष्ठ आहेत असं सांगितल्याशिवाय, समता यांना मान्य नाही, बंधुता यांना मान्य नाही, त्याशिवाय यांना जगता येत नाही. अशा मनोवृत्तीची ही माणसं आहे आणि म्हणून त्यांना जाहीररित्या बोलता येत नाही, ते अप्रत्यक्षरित्या बोलतात. जे जे समतेचं समर्थन करतात, जे जे बंधुतेचं समर्थन करतात, जे जे अहिंसेचं समर्थन करतात, ती सगळीच्या सगळी माणसं अर्बन नक्षली आहे. ही पूर्वतयारी आहे मित्रांनो तुम्हाला मला आतमध्ये टाकण्याची. ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये अर्बन नक्षल यावर कायदा येणार होता, त्याचा ड्राफ्ट आलाय केंद्राकडनं. राज्य संमत करणार होतं, निवडणुका जवळ आहे म्हणून त्यांनी संमत केला नाही. उद्या जर तुम्ही यांना निवडून दिलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर हा अर्बन नक्षल कायदा येईल. जे जे लोक समानतेबाबत बोलतील, बंधुतेबाबत बोलतील, त्या त्या सगळ्यांना आतमध्ये टाकण्यासाठी ईडी सारखा त्याचा उपयोग होईल. हे मी कल्पनेतलं बोलत नाहीये, यांची मनोवृत्ती तुम्हाला सांगतो आहे. त्या संमेलनामध्ये राहुल गांधींचं भाषण झालं. संपूर्ण भाषणामध्ये ते काय सांगतायत की या देशामधला हा जो संविधानाचा विचार आहे तो या देशामध्ये पूर्वीपासून आहे. बुद्धाने तो सांगितलेला आहे. संत ज्ञानेश्वर तुकारामांपासून सांगणाऱ्या या परंपरेनं वारकरी संप्रदायाचे, त्यामध्ये गाडगे महाराजांचंही नाव त्यांनी घेतलं, या परंपरेनं हा विचार सांगितलेला आहे. फुले शाहू आंबेडकरांनी हा विचार सांगितलेला आहे. हे जे आपली संविधानातली मूल्य आहे, समता आणि बंधुता, किमान ही दोन मूल्य या परंपरेनं वारंवार सांगितलेली आहे. आणि हे सगळं बोलत असताना ते मोहब्बत की दुकानची बात करतात. कुठेही हिंसेचं बोलत नाही, हिंसेचं समर्थन करत नाही, आणि तरीही त्यांच्याबद्दल अर्बन नक्षली हा शब्द वापरला जातो. याचा अर्थ जो जो समतेची गोष्ट करतो, जो जो बंधुतेची गोष्ट करतो, जो जो स्वातंत्र्याची गोष्ट करतो, ती सगळीच्या सगळी अर्बन नक्षल आहेत. म्हणजे आपलं संविधान अर्बन नक्षल आहे, म्हणूनच यांना बदलवायचं आहे, भारतीय मूल्यानुसार करायचं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन नक्षली आहेत, महात्मा गांधी अर्बन नक्षली आहेत, बुद्ध अर्बन नक्षली आहे, आणि मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ही सगळी मंडळी सुद्धा अर्बन नक्षली आहे. हे आपण जर समजून घेतलं नाही, हा धोका जर ओळखला नाही, तर पुढे काय होईल याचा विचार करा. महाराष्ट्रातलं सरकार कसं आलं? 21 जून 2022 मुंबईमधनं ही माणसं निघाली, सुरतेला गेली, सुरतेवरनं उडाली एकदम डायरेक्ट गुवाहाटीला गेली आसाममध्ये. तिथून मग काही दिवसांनी उडाली, गोव्यामध्ये आली, गोव्यामधनं मुंबईमध्ये उडाली, आणि 30 जूनला 9 दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ झाल्यानंतर पहिले 9 मंत्री डिक्लेअर झाल्यानंतर जुन्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असणारे एक माझे मित्र मला भेटले. ते एकटे होते, माझ्यासोबत माझा एक सहकारी होता, आणि त्यांना मनातलं खूप बोलायचं होतं. चळवळीतले माझे जुने सहकारी आहेत. ते म्हणाले, मानव साहेब आपल्या देशात आता काही लोकशाहीच उरली नाही. म्हटलं काय झालं? नाही, मी गेलो होतो ना गुवाहाटीला. अरे आम्ही गेल्या गेल्या आमच्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले, कोणी कोणाशी संपर्क साधायचा नाही. एवढंच नव्हे तर आमच्यावर सगळ्यांवर पोलिसांचे रात्रंदिवस आसाम पोलिसांचे पहारे, आणि रोज आमच्याशी टेलिकॉन्फरन्सिंग वरनं दिल्लीची माणसं बोलायची. म्हणजे कोण बोलायची तुम्ही अंदाज घेऊ शकता. आणि ती सांगायची काळजी करू नका, आपलं सरकार येणार आहे, 2.5 वर्ष चालणार आहे. म्हणजे नाही, सरकार तर आलं तुमचं, काही प्रश्नच नाहीये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, बाकीचे 9 मंत्री झाले, कदाचित तुम्ही पण मंत्री बनणार. हे सगळं झालं, हो, पण सरकार राहणार कसं?
तो डिफेक्शन लॉ आहे ना, पक्षांतर बंदी कायदा. कारण तुम्ही जाताना सगळे काही एका वेळेस 40 लोक गेलेले नाही, टप्प्याटप्प्याने गेलेले आहेत. सर ते सगळं आधीच ठरलेलं आहे, काळजी करू नका. कोर्टाचे निर्णय पण आमच्या बाजूने येईल. सरकार 2.5 वर्ष चालणार. हायकोर्टाचा निर्णय ऑलरेडी आलेला होता. उपाध्यक्ष डिफेक्शन लॉ बद्दल निर्णय घेत होते, त्याला मुदत वाढवून दिली. तुम्ही एवढ्याच्या आधी निर्णय घ्यायचा नाही. आता साधी गोष्ट आहे, कोर्टाने जर उपाध्यक्षांना, म्हणजे अध्यक्ष त्यावेळेसचे कारण नव्हतेच, त्यामुळे उपाध्यक्षच मेन होते, त्यांना जर सांगितलं की इतके दिवस तुम्हाला काही करायचं नाही, गप्प राहायचंय, तर त्या काळात दुसरी कोणती घडामोड होता कामा नये. दरम्यानच्या काळात राज्यपाल बोलावतात, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री म्हणून घोषित करतात, मंत्रिमंडळ बनतं. म्हटलं ते हायकोर्ट ऍडजस्ट झालेलं दिसतच होतं. सर हायकोर्टाचा मुद्दा नाही, सुप्रीम कोर्ट सुद्धा. म्हटलं असं कसं? पहा म्हणे तुम्ही आमचं सरकार 2.5 वर्ष चालणार की नाही. आणि मी आज नाही ओरडत आहे, 2 वर्ष आधीपासून मी ओरडतोय सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. माझ्या वर्ध्याच्या भाषणात मी सांगितलं होतं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. खूप लोकांना खात्री की आपले सीजीआय असे तसे आणि ते असा निर्णय देतील आणि तसा निर्णय देतील. पण मला खात्री होती, मी जाहीररित्या बोलत होतो की सरकार 2.5 वर्ष चालणार आहे, निर्णय असाच येईल. आणि खरंच तसा निर्णय आला. काय निर्णय आला की राज्यपालांनी जी एकनाथ शिंदेना शपथ दिली मुख्यमंत्री पदाची, ती अवैध, इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. म्हणजे सरकारच अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि तरी सरकार 2.5 वर्ष सुरू आहे. काय मस्त आहे. या देशाची आर्थिक राजधानी मुंबई, या देशाचं सगळ्यात श्रीमंत राज्य महाराष्ट्र, जरी लोकसंख्येनं नंबर 2चं राज्य असलं तरी श्रीमंतीबाबत, जीएसटी देण्याबाबत आणि आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र नंबर 1चं राज्य आहे. म्हणजे इल्लीगल सरकार या देशाचं 2.5 वर्ष महाराष्ट्राचं सुरू आहे, ज्याच्यात ही मुंबईची आणि अख्ख्या महाराष्ट्राची तिजोरी आहे. पाहिजे तशी उधळपट्टी करा. मी त्यावेळेस म्हटलं त्यांना, हो म्हटलं तुमच्यापैकी 4-5 लोक ईडीच्या धाकाने गेले ना. ते म्हणे सर तुम्हा पत्रकारांना अर्धवट माहितीये. 4-5 नाही, 40ही लोकांचे कागदपत्र तयार होते. सगळ्यांना दाखवलं. ईडी मध्ये जेलमध्ये जायचं की सोबत यायचं. सोबत आला तर खोके मिळतील. म्हटलं किती खोके? सर आकडे वेगवेगळे आहे. काही लोकांना 60, काही लोकांना 50, काही लोकांना 20, पण लायकी पाहून त्या पद्धतीनं दिले. खोके म्हणजे कोटी, 60 कोटी, 20 कोटी, 40 कोटी असे. आणि काही लोकांना मंत्रीपद, ज्यांना मंत्रीपद देऊ शकत नाही त्यांना खोके. असं 40ही लोकांचं सेटल झालेलं आहे. कल्पना करा तुम्ही लोकांना निवडून दिलं. ज्या लोकांना निवडून दिलं, एखाद्या भांडवलदाराकडे 2-3 हजार कोटी आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी, त्यांनी 50-50 कोटी देऊन लोकांना विकत घ्यायचं, एमएलएज ला विकत घ्यायचं, पक्ष फोडायचा, स्वतःकडे करून घ्यायचा पक्ष अख्खा, स्वतःचं सरकार बनवायचं आणि महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्याला आणि मुंबईला इतकं लुटायचं की 2-3 हजार कोटीच्या मोबदल्यामध्ये लाखो कोटी वसूल करायचे. या पद्धतीचं सरकार आपण महाराष्ट्रामध्ये चालू देणार आहोत. असं आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे, बिलकुल घडवायचं नाही. म्हणून या लोकांना आपल्याला हकलायचं आहे. मित्रांनो, ईडीचा काय काय प्रकार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फक्त मी उल्लेख करतो. संजय राऊत पत्रकार, आमचे मित्र, काय केलं या माणसाने? आपल्या एका मित्राकडनं, नातेवाईकाकडनं 25 लाख रुपये बँकेमधनं चेकनी घेतले. त्यांना जे फ्लॅट वगैरे विकत घ्यायचा होता तो घेतला आणि काही महिन्यांनंतर हे 25 लाख रुपये चेकनी परत केले. तरी त्यांना ईडी मध्ये जेलमध्ये टाकून दिले. 100 दिवसानंतर न्यायमूर्तींनी त्यांना जमानत देताना प्रतिप्रश्न विचारला की यात कुठे गैरव्यवहार आहे? 25 लाख घेतले, 25 लाख दिले, हा गैरव्यवहार कुठे? म्हणून त्यांना जमानत मिळाली. केस अजून सुरूच आहे. दुसरे आमचे मित्र अनिल देशमुख, कल्पना करा, अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. या देशामधलं पोलीस खातं नंबर 2चं आहे महाराष्ट्राचं आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बाबत ते नंबर 1चं मानलं जातं पूर्ण देशामध्ये. त्या खात्याचे गृहमंत्री यांना देवेंद्र फडणवीस धमकी देतात, जे कुठेच नाहीये. ना पक्षाची काही आहे ना काही आहे. फक्त काय आहे, दिल्लीचे लोकप्रिय आहे किंवा दिल्लीचे प्रिय आहे. एक माणूस येतो अनिल देशमुखांकडे, तो सांगतो तुमच्या विरुद्ध ऍफिडेव्हिट दाखल झालेला आहे. मुंबई पोलीस कमिशनर जे ईडीला घाबरत होते त्यांचं ऍफिडेव्हिट.
काय अफिडेव्हिट आहे की अनिल देशमुखांनी आम्हाला दर महिन्याला इतके पैसे गोळा करायला सांगितले. हे अफिडेव्हिट दिलेलं असल्यामुळं आता तुम्हाला ईडी खाली कारवाई होणार, तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार. देवेंद्र फडणवीस मैत्रीचा आवाडून पुढे सांगतात, पण मी तुम्हाला वाचवू शकतो. काय महान माणूस, वाचवू शकतो. कसं वाचवू शकतो याकरता मी तुम्हाला 4 ड्राफ्ट्स पाठवलेले आहेत. या 4 ड्राफ्ट्सवर तुम्ही जर सही करून दिली, त्याचं अफिडेव्हिट केलं गृहमंत्री या नात्यानं, तर तुम्हाला ईडी मध्ये आतमध्ये जावं लागणार नाही. पहिला ड्राफ्ट आहे उद्धव ठाकरे, त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री बंगल्यावर बोलावलं, दर महिन्याला पैसे गोळा करायला सांगितले. ठीक आहे, राजकीय काहीतरी बदमाशी आहे. दुसरं खोटं अफिडेव्हिट लिहून द्यायला त्यांना सांगितलं, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचे चिरंजीव कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला. हे मी ऐकलं आणि मी आतून बाहेरून हादरून गेलो. कारण देवेंद्रच्या वडिलांना मी खूप चांगलं ओळखतो. तेही जेलमध्ये होते, मीही जेलमध्ये होतो. जेलमधनं सुटल्यानंतर मी MA फायनल करण्याकरता नागपूरला गेलो. यवतमाळला ते भाषणाकरता आले होते, त्यावेळेस आमची केवळ तोंड ओळख झाली होती. पाहून त्यांनी माझी पाठही थोपटली होती, खूप चांगला विषय मांडतो म्हणून. पण तिथे मी एकदा नागपूरमध्ये गेल्यानंतर आमची खूप घसट वाढली. आम्ही दोघं एकत्र काम करायला लागलो. पुढे मी तरुण भारतात जुळल्यानंतर तर आणखीच चांगली मैत्री झाली. त्यांच्यापेक्षा वयाने लहान असताना सुद्धा ते इतरांना परिचय करून देताना सांगायचे, हा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा, पण याने इमर्जन्सीला विरोध केला, जेलमध्ये गेला, असला मर्दपणा दाखवणारा हा पोरगा आहे. आणि मला त्यावेळेस तो खूप अभिमानाचा विषय वाटायचा. तरुण भारतानंतर मला लोक ओळखायला लागले, पण त्याच्या आधी काही मला फारसं ओळखायचे नाही. आणि हा माणूस सगळीकडे माझं या पद्धतीनं परिचय करून देणार, मला मित्र म्हणणार. अतिशय उदार मनाचा माणूस. त्यांचं नाव गंगाधर फडणवीस. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा माणूस. मला कधीही वाटलं नाही की यांच्या मनात कुठे जातीय वगैरे प्रकार काही असावा म्हणून. त्या माणसाचा हा मुलगा इतक्या दुष्ट मनोवृत्तीचा. कोणाबद्दल? आदित्य ठाकरे. अरे ऑलरेडी दिशा सॅलियन नावाच्या मुलीबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केलेली आहे. ती केस CBI कडे दिली, CBI चौकशी केलेली आहे आणि CBIचा निष्कर्ष आहे की दिशा सॅलियनचा मृत्यू झालेला आहे, तो अपघाती मृत्यू आहे, ती आत्महत्याही नाही, खूनही नाहीये. त्यानंतर या पद्धतीचं अफिडेव्हिट लिहून मागतो, म्हणजे किती खालच्या पातळीवरचा हा माणूस आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याला कोणीतरी या पद्धतीचं अफिडेव्हिट लिहून घ्यायला सांगितलं असेल, पण हे स्वतः सांगतोय ना तो, म्हणजे त्याला मान्य आहे ना. तिसरं अफिडेव्हिट अनिल परब यांनी काही आर्थिक दुर्व्यवहार केले याबद्दलचं. आणि चौथं अफिडेव्हिट पुन्हा मी हादरलो, अजितदादा पवारांबद्दल. 2005 पासून अजितदादा पवारांसोबत माझे फार चांगले संबंध आले. जादूटोणा विरोधी कायद्याबाबत त्यांनी अतिशय सुंदर, नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली. आउट ऑफ वे जाऊन अनेक गोष्टी केलेल्या आहेत. अतिशय उत्तम प्रशासक आहेत. फार सुंदर गव्हर्नमेंट चालवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा. आणि त्यांच्याबद्दल काय लिहून मागितलं होतं? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला, म्हणजे अनिल देशमुखांना बोलावलं. कुठे? त्यांच्या बंगल्यावर, मंत्री असलेल्या बंगल्यावर. आणि त्या ठिकाणी त्यांनी आदेश दिला की गुटखेवाल्यांकडनं आणि मटकेवाल्यांकडनं दर महिन्याला एवढे पैसे गोळा करा. आणि त्यात एक वाक्य होतं, त्यावेळेस आणि अजितदादा पवारांसोबत त्यांचा मुलगा पार्थ पवार सुद्धा हजर होता. म्हणजे ही किती दुष्ट मनोवृत्तीची माणसं आहेत. अनिल देशमुखांनी जर हे 4 अफिडेव्हिट्स लिहून दिले असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेलमध्ये, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे मुलीच्या बलात्कार आणि खुनाकरता जेलमध्ये, अनिल परब जेलमध्ये कॅबिनेट मंत्री, आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ दोघही जेलमध्ये. कशासाठी? तर त्यांनी पैसे गोळा करायला सांगितले. एवढ्या दुष्ट मनोवृत्तीची आणि नीच पातळी गाठणारी ही माणसं आहे. देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण आलं, कारण अनिल देशमुखांनी हे सगळं पुस्तकात लिहून टाकलं होतं. आता काही तोंडी राहिलेलं नाहीये. अजून अनिल देशमुखांवर केस चालू आहे. अरे जगाला माहित आहे ना केस चालू आहे, पण त्या केसची अवस्था काय आहे? 14 महिने अनिल देशमुख जेलमध्ये राहिले.
कारण त्यांच्या मनामध्ये हा मुद्दा होता की मी स्वतःला वाचवण्याकरता 4 खोटे ॲफिडेव्हिट लिहून द्यायचे, या 4 महान माणसांना जेलमध्ये पाठवायचं आणि स्वतःला वाचवायचं का? त्यापेक्षा नाही, मी खोटे ॲफिडेव्हिट लिहून देणार, आणि म्हणून त्यांना जेलमध्ये जावं लागलं. कोणाच्या ॲफिडेव्हिटवर ते जेलमध्ये गेले? ते गेले पोलीस कमिशनर मुंबईच्या ॲफिडेव्हिटवर. मुंबई पोलीस कमिशनरने कोर्टापुढे लिहून दिलं, दुसरं ॲफिडेव्हिट केलं कोर्टापुढे, की मला अनिल देशमुख कधीच भेटले नाहीत, त्यांनी कधीच मला असा आदेश दिला नाही. म्हणजे पहिलं ॲफिडेव्हिटच खोटं. मग त्यात त्यांनी म्हटलं मला अमुक अमुक इन्स्पेक्टरने सांगितलं होतं. त्याही इन्स्पेक्टरनी ॲफिडेव्हिट लिहून दिलं कोर्टापुढे की मला अनिल देशमुख कधीच भेटले नाही, त्यांनी कधीच मला सांगितलं नाही. म्हणजे मुळात 100% खोटी गोष्ट. त्या 100% खोट्या गोष्टीचं एक ॲफिडेव्हिट लिहून घ्यायचं, त्याच्याला दुसऱ्या कोणत्या तरी प्रकरणात त्याला अडकवलं असेल, त्यातून काढायची व्यवस्था केली असेल, आणि त्याच्या आधारावर अख्खं सरकार कोसळवायचं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 2 कॅबिनेट मंत्री जेलमध्ये पाठवायचे. इतकी ही पाताळ यंत्री, लोकशाही विरोधी, घटना पायदळी तुडवणारी माणसं आहेत. आणि म्हणून मित्रांनो, यांना हकलण्याशिवाय आपल्याजवळ दुसरा कोणताही तरुणोपाय नाही. आता हे सगळं मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलत असताना मित्रांनो, महाविकास आघाडीला आपण का निवडून द्यायचं हा प्रश्न येऊ शकतो. एक मात्र कारण आहे महाविकास आघाडीला निवडून द्यायचं, त्याचं कारण आपली लोकशाही वाचवण्याकरता, आपली राज्यघटना वाचवण्याकरता. तुम्ही म्हणाल या लोकांची काय गॅरंटी महाविकास आघाडीची? आता साधी गोष्ट आहे की लोकशाहीमध्ये, लोकशाही प्रक्रियेतनं निवडून आलेल्या माणसांनी सरकार चालवायचं असतं. हा लोकशाहीचा नियम आपल्याला कायम ठेवायचा आहे. आपण स्वतः निवडणुका लढून निवडून येऊ शकतो का? एका दिवसातलं काम नसतं, वर्षोनवर्ष त्या पद्धतीनं काम करावं लागतं, हे तेव्हा शक्य होतं. नाही बाबा, आता अतुल शर्मा खूप चांगले गृहस्थ आहेत, त्यांना आपण निवडून देऊ असं म्हटल्याने निवडून देता येतं का? किंवा आपल्यामध्ये कोणी बसलेलं आहे फार चांगले गृहस्थ आहे, त्यांना आपण निवडून देऊ असं म्हटल्याने होतं काय? राजकारण इतका सोपा विषय नाही, मी फार जवळून पाहिलेलं आहे, मला नीट माहित आहे. त्यामुळे आपल्याजवळ एवढाच पर्याय आहे की आपल्याला जर या देशामधली राज्यघटना रिस्टोअर करायची असेल, लोकशाही कायम ठेवायची असेल, तर जी माणसं लोकशाही टिकवतील, राज्यघटना टिकवतील असा आपल्याला विश्वास वाटतो, त्या माणसांना निवडून देणं. महाराष्ट्रामध्ये ही महाविकास आघाडी आहे, 3 पक्ष आहेत. काँग्रेसमधल्या माणसांवर कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न तुम्ही मला 5 वर्षापूर्वी विचारला असता तर माझंही उत्तर नकारात्मक होतं. पण आज ते नकारात्मक नाही, कारण राहुल गांधी सारखा माणूस समोर आहे. राहुल गांधी जे बोलतात ते मी अतिशय बारकाईनं ऐकत आलेलो आहे. त्यांच्यासोबत माझी 28 मिनिटं चर्चा झाली. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आम्ही सगळे सामाजिक क्षेत्रातले लोक इमर्जन्सी नंतर पहिल्यांदा कुणाच्या तरी पाठीशी उभं राहण्याचा विचार करतो आहे. तुमच्या पाठीशी का उभं राहण्याचा विचार करतो? मला 4 मुद्दे तुमच्यात महत्वाचे वाटतात. पहिला मुद्दा, तुम्ही अत्यंत अंतर्बाह्य प्रामाणिक आहात. राजकीय दृष्ट्या राजकीय लोकांबद्दल आमची सगळ्यात मोठी अडचण असते की ते प्रामाणिक नाही किंवा पूर्णतः प्रामाणिक नाही. अंतर्बाह्य तुम्ही आम्हाला प्रामाणिक वाटता, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही राज्यघटनेतल्या या 4ही मूल्यांविषयी अतिशय आग्रही आहात. समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय. हे तुमच्या बोलण्यातनं, मांडणीतनं सातत्यानं दिसतं आणि जाणवतं. आणि त्याकरता तुम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहात. तिसरं, तुम्हाला सत्तेचा मोह नाही. तुम्हाला जर पंतप्रधान बनायचं असतं तर मनमोहन सिंगांच्या काळातच बनला असता, कारण त्यांचे 2दा तरी स्टेटमेंट आलेले आहेत की जर राहुलजी बनायला तयार असतील तर मी आत्ता खाली करतो म्हणून, आणि बहुमत तर तुमचं होतच होतं. आणि चौथा मुद्दा मला जो अत्यंत महत्वाचा वाटतो, तुम्ही अतिशय निर्भय आहात, निडर आहात. हे 4 मुद्दे तुमच्यामध्ये असल्यामुळं आम्हा सगळ्यांना तुमच्यासोबत उभं राहण्याची हिंमत होते किंवा गरज वाटते किंवा आम्ही राहू शकतो. मित्रांनो, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्याची गरजच नाही. बरं, त्यांनी इथे बोलताना सुद्धा तो मुद्दा काढला की मला जातीगत जनगणना घ्यायची आहे. या सरकारने घ्यावा असं मी त्यांना वारंवार म्हणतोय, पण ते घेत नसतील तर आमचं सरकार आल्यावर घेऊ. आणि ज्याची जेवढी संख्या असेल तेवढं त्याला सत्तेपासून सगळ्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे, याबाबत ते आग्रही आहे. त्याकरता ते असंही म्हणतात की रिझर्वेशन जे 50% आहे त्याची मुदत त्याची संख्या, सिलिंग वाढवलं पाहिजे.
जे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेलं आहे ते 70% नेलं पाहिजे. आणि ते केवळ म्हणत नाही, त्यांनी मोदींना जाहीररित्या आवाहन केलेलं आहे की तुम्ही हा बदल करा, घटना दुरुस्ती करा, कारण घटना दुरुस्तीशिवाय हे शक्य नाहीये, तर घटना दुरुस्ती करा. त्याकरता संपूर्ण इंडिया आघाडी तुमच्या सोबत असेल, तुम्हाला एकमुखी पाठिंबा देईल, असं वचन पण त्यांनी दिलं. आणि वरून धमकी पण दिली, तुमचं सरकार करणार नसेल तर माझं सरकार ज्यावेळेस येईल त्यावेळेस करेन म्हणून. म्हणजे रिझर्वेशन बाबत ते आग्रही आहे. रिझर्वेशनची ही जी संख्या आहे, जी मराठ्यांना आरक्षण पाहिजे, जाटांना आरक्षण पाहिजे, गुर्जरांना आरक्षण पाहिजे, त्याकरता ही संख्या वाढवली पाहिजे, 70% सिलिंग नेलं पाहिजे, याबाबतही ते आग्रही आहे. आता मी हे सगळं तुमच्या पुण्यामध्ये बोलत असताना हे झालं आपल्या राहुल गांधींचं, त्यामुळे आपण निशंक मनानं काँग्रेसच्या बाजूने उभं राहू शकतो. शरद पवार विचारांनी अत्यंत पुरोगामी आहे. मी त्यांचं राजकारण 1980 सालापासून जवळून पाहतो आहे. पहिली मुलाखत त्यांची मी 80 साली घेतली होती किर्लोस्कर करता शेती प्रश्नावर. तेव्हापासून त्यांचं राजकारण मी अतिशय जवळून पाहतो आहे. मी तुम्हाला खात्रीशीररित्या सांगू शकतो की ते स्वतःभोवती खूप असं काही वर्तुळ निर्माण करतात, वलय निर्माण करतात, संदेह निर्माण करतात, पण तो माणूस जे म्हणतो ते करतो. तुम्ही जे पत्रकारांच्या तोंडून ऐकलेलं असतं ना की ते म्हणतात असं आणि करतात दुसरंच, ते दादांत खोटा आहे. त्यांनी एखाद्याला वचन दिलं तर ते निभावतात. फक्त अजितदादांनी इतके ते स्पष्ट नाही, अजितदादा ते जमणार नाही, होणार नाही, विसरून जा, ते शक्य नाही असं म्हणतात. शरद पवार असं नाही म्हणणार, पाहतो शक्य झालं तर मी करेल, याचा अर्थ होण्याची शक्यता नाही. मी करीन म्हटलं की नक्की होत. हे त्या माणसाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं. दुसरं, त्यांच्या पुरोगामित्वाबद्दल शंका घ्यायला तर 1% जागा नाही. ज्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते त्याच काळामध्ये मराठवाडा, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरण झालेलं आहे आणि ती संपूर्ण लढाई मराठे वर्सेस दलित अशी होती. आणि शरद पवार हे मराठ्यांचे नेते मानले जात असत. ते मराठ्यांचे नेते असताना त्यांनी हा निर्णय घेतला. पुढे त्यांचं सरकार पडलं. मराठे कितीतरी दीर्घकाळ त्यांच्यावर नाराज होते, त्यांच्या विरोधात होते. एवढी मोठी राजकीय किंमत त्यांनी मोजलेली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आणि या चारही मूल्यांच्या आग्रहाबद्दल काही शंका घ्यायला जागा नाही. काही लोक माझ्याकडे आणखी एका गोष्टीची विचारपूस करतात. ते सगळं झालं हो, पण आपल्या उद्धव ठाकरेंचं काय? ते तर हिंदुत्ववादी आहेत. अरे हिंदुत्ववादी असण्याचा अधिकार राज्यघटनेनंच दिलेला आहे ना. या राज्यघटनेनं प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. फक्त त्याला घटनेच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेत राहून हे केलं पाहिजे. आता या पार्श्वभूमीवर आपण उद्धव ठाकरेंकडे पाहूया. उद्धव ठाकरेंचा माझा संबंध 2005 पासून सातत्यानं आला. पहिली त्यांची भेट कायद्यानिमित्तानं व्हायची होती, त्यावेळेस मी खूप तयारी करून गेलो होतो. काय केलं होतं मी? प्रबोधनकार ठाकरेंचं सगळं नीट वाचलं आणि मी म्हटलं की त्यांना त्यांच्या आजोबांनी या विचारांबाबत काय काय मांडणी केली ते सांगावं. मी गेल्यानंतर त्यांनीच 15-20 मिनिटं मला प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ते सांगितलं आणि वरून सांगितलं, तुम्ही माझ्या आजोबांच्या विचारांचं काम करतात म्हणून मला तुमच्याविषयी प्रचंड आदर आहे आणि आपण कायदा सर्वसंमतीनं करून घेण्याचा प्रयत्न करूया. 2013 मध्ये त्यांची माझी विस्तारानं 2.5 तास चर्चा झाली. मी अपेक्षा केली ते कायद्याला पाठिंबा देतील. त्यांनी खूप वेडेवाकडे प्रश्न मला विचारले, कारण लोक सगळे तक्रारी त्यांच्याचकडे घेऊन जात होते. 2.5 तास चर्चा झाल्यानंतर ते म्हणाले मानव सर, हा कायदा अगदी माझ्या आजोबांच्या विचारांचा झालेला आहे. तो महाराष्ट्रामध्ये एकमतानं संमत झाला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. जसे तुम्ही माझे अनेक गैरसमज दूर केले त्या पद्धतीनं मी आता पुढाकार घेईन, इतरांचे गैरसमज दूर करेन आणि गरज पडली तर तुम्हाला बोलावून घेईन. आणि तिथून मग चक्र फिरलं. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी बुद्ध चॅनलवर या कायद्याच्या विरुद्धामध्ये जाहीररित्या 1 तासाचं भाषण दिलेलं होतं. बुद्ध चॅनलवर ते आजही उपलब्ध असेल. उद्धव ठाकरेंनी या पद्धतीनं संमती दिल्यानंतर ते बीजेपीचे अध्यक्ष होते, मी त्यांना भेटलो, त्यांना सगळं नीटपणे समजावून सांगितलं. त्यांनी पण पाठिंबा दिला. एकमताने हा कायदा संमत झाला. आरपीआयचे सगळे गट म्हणजे रामदास आठवले असतील, प्रकाश आंबेडकर असतील, कवाडे असतील,
किंवा गवई गट असेल, या सगळ्यांनी या कायद्याला पाठिंबा दिला, मनसेने या कायद्याला पाठिंबा दिला, राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. म्हणजे असा एकही पक्ष नाही की ज्याचं छोटं बहुत मोठं अस्तित्व असेल आणि त्यांनी या कायद्याला पाठिंबा दिला नाही. एकमताने हा कायदा संमत झालेला आहे. त्यानंतर आता अलीकडच्या काळामध्ये जेव्हा माझ्या मनामध्ये असं यायला लागलं की आपण राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि सरकार बदलवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे, मी 3 वेळा उद्धव ठाकरेंना भेटलो. आता मी उद्धव ठाकरेंना महिना 1.5 महिन्यापूर्वी भेटलो आणि त्यांना एक विचित्र प्रश्न विचारला. त्यांना हे भाषण थांबवण्याची इच्छा आहे म्हणून ते सारखे फोडतायत. फोडू द्या त्यांना, तिकडे लक्ष देऊ नका. अंगावर येतं मी बोललेलं फार, आणि फार जळजळ सुटते, नेहमीच आहे. त्यामुळे त्यांची जळजळ प्रचंड सुटलेली आहे. ती 10 वाजेपर्यंत सुटत राहील. आपल्याला 10ला तर थांबवावंच लागणार आहे, त्यामुळे मुद्दाच नाही. तर मित्रांनो, मी उद्धव ठाकरेंना विचारलं. खरं म्हणजे विचित्र प्रश्न मी त्यांना विचारला. मी त्यांना म्हटलं, उद्धवजी, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये जी 4 मूल्य सांगितलेली आहेत ती तुम्हाला मान्य आहेत का? आणि तुमचं शासन आलं तर ती मूल्य अंमलात आणण्यासाठी तुम्ही कटिबद्ध असणार आहात काय? दुसरा कोणताही नेता असता तर मला हकलून दिलं असतं, पण ते अंतर्बाह्य इतके सज्जन गृहस्थ आहेत. ते म्हणाले, मानवसाहेब, हा काय प्रश्न झालाय? अर्थात मी राज्यघटनेला बांधील आहे, त्या प्रस्तावनेला बांधील आहे, 4ही मूल्य मला मान्य आहेत. एवढंच नव्हे तर ते अंमलात आणण्याकरता मी कटिबद्ध आहे. आणि ज्या पद्धतीनं मी शासन केलेलं आहे गेले 2.5 वर्ष, ते तुम्हाला नीट माहीत आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी शासन केलेलं ते सगळ्यांना कसे सोबत घेऊन जात होते. कोविडच्या संपूर्ण प्रशासनामध्ये कधी त्यांनी जातीनुसार भेद केला, कधी धर्मानुसार भेद केला, की आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरातला कुटुंबातला माणूस वाटत होते. तरी त्यांच्या हिंदुत्वाबद्दल मी 3 गोष्टी तुमच्या पुढ्यामध्ये क्लिअर करतो. बीजेपीचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे किमान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंदुत्व एक नाही. 1 रुपया समजून घ्या. बीजेपीचं हिंदुत्व सांप्रदायिक हिंदुत्व आहे. हिंदू मुस्लिम रात्रंदिवस. अरे, प्रसिद्धी माध्यम ही पूर्वी काळजी घ्यायची. दंगली झाल्या समजा हिंदू मुस्लिम, तरी आम्ही बातमी छापताना आणि टीव्हीवर प्रदर्शित करताना 2 गटांमध्ये मारामारी झाली असं छापायचं. एवढी काळजी घ्यायची. आणि ते काही नसताना रात्रंदिवस हिंदू मुस्लिम पेटवणारे हे लोक आहेत. हे यांचं तथाकथित हिंदुत्व आहे. छुओ मत, हम ब्राह्मण है तुम अछूत हो, हे यांचं हिंदुत्व आहे. हे बीजेपीचं हिंदुत्व झालं. यांचं हिंदुत्व काय आहे? 3 वाक्य मी तुम्हाला सांगतो. केवळ देवळात घंटा बनवणारं आमचं हिंदुत्व नाही. देवळात घंटा बनवणारं आमचं हिंदुत्व नाही, याचा अर्थ रात्रंदिवस देवदेव करणारं आमचं हिंदुत्व नाही. नंबर 2चं वाक्य, शेंडी जानव्यांचं आमचं हिंदुत्व नाही. याचा अर्थ काय होतो? की ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, शूद्र कनिष्ठ आहेत असं मानणारं, चातुर्वर्ण्य मानणारं आमचं हिंदुत्व नाही. आम्ही सगळ्या माणसांना समान मानतो, वर्णव्यवस्था मानणारं आमचं हिंदुत्व नाही. शेंडी जानव्यांचं आमचं हिंदुत्व नाही, हे त्यांचं वाक्य आहे. 3रं त्यांचं वाक्य आहे, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व आहे, घरं जाळणारं आणि झोपड्या जाळणारं आमचं हिंदुत्व नाही. म्हणजे आमचं हिंदुत्व माणसाचं विकास करणारं हिंदुत्व आहे. सांप्रदायिकता निर्माण करणं, द्वेष पसरवणं, हिंसा पसरवणं, इतरांच्या झोपड्या जाळणं, हे आमचं हिंदुत्व नाही. हे त्यांनी अतिशय क्लिअर कट शब्दामध्ये व्यक्त केलेलं आहे. आणि हे सगळे मुद्दे घटनेला धरून आहे, घटनेच्या अंतर्गत राहून असणारे आहेत. त्यामुळे आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी कुठेही किंतु परंतु मनामध्ये असता कामा नये. बरं, यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गट सुद्धा आहे. खरं म्हणजे रामदास आठवले सुद्धा विचाराने अतिशय आपल्या बाजूचे आहेत, पण सध्या ते तिकडे आहेत. माझे फार जवळचे मित्र आहेत. यावेळेस मी त्यांना लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी भेटलो होतो. म्हटलं, मला तुमच्यामुळे फार शिव्या खाव्या लागतात हो. म्हणजे काय झालं? सगळे लोक मला शिव्या देतात, तुमचा दोस्त असा, तुमचा दोस्त असा, तुमचा दोस्त असा. ही घटना एवढी धोक्यात आलेली असताना सुद्धा हा माणूस तिकडे कसा काय राहू शकतो? म्हटलं, पहा, वेगळा विचार करा. मला कळतं तुमचं तिथे राहणं का गरजेचं आहे, कारण तो माणूस आपलं काम खूप उत्तम पद्धतीने करतो. सरकारच्या ज्या खात्यामध्ये ते राज्यमंत्री आहेत त्या ठिकाणी फार छान काम करतात, हे मला माहित आहे. त्यांच्या कामाची मला कल्पना आहे.
पण तरी पण असा घटनेचा मुद्दा असताना तिकडे राहू नये असं माझ्यासारख्या मित्राला वाटतं. पण आपला गवई गट आपल्या सोबत आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, या पद्धतीनं आजची परिस्थिती आहे. यांना आपण का निवडून द्यायचं? कारण हे आपल्याला कसलं कसलं आश्वासन देतात. त्यातले 2-3 मुद्दे सांगून मी पुढे जातो. पहिला मुद्दा, हे असं म्हणतात की आम्ही पुन्हा नोकऱ्या सरकारी सुरू करू, नवी नोकर भरती करू, शिक्षकांपासून सगळ्या ठिकाणी पुन्हा नोकऱ्या भरती करू, कंत्राटी पद्धती बंद करू, जुनी पेन्शन योजना लागू करू. ही सगळी जी आश्वासनं आहेत ती यांनी दिली. आम्ही आमची घटना कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत, लोकशाही प्रक्रिया वापरण्यासाठी कटिबद्ध आहोत. हे तर सुरुवातीलाच मी सांगितलं, त्यासाठीच आपण यांचा विचार करतो. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी, त्या प्रश्नाचा माझा अतिशय सखोल अभ्यास आहे. हे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून, त्यांच्या बियाण्याची किंमत कमी करून, किंवा त्यांच्या खतांच्या किमती कमी करून, किंवा फुकट वीज देऊन काही प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सुटण्याचा एकमात्र मार्ग आहे स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन मूल्य, त्यानुसार MSP ठरवा, आणि MSP ठरवल्यानंतर त्याचा कायदा करा. आणि राहुल गांधींना अर्थशास्त्र उत्तम कळतं, ते अर्थशास्त्रामधली त्यांची हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. म्हणजे एखाद्याला डिग्री आहे म्हणजे त्याला कळतं असं माझं म्हणणं नाही आहे, पण त्या माणसाला उत्तम कळतं. आणि कळत असून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जाहीररित्या की आम्ही स्वामीनाथन आयोगानुसार MSP जाहीर करू आणि त्याचा कायदा बनवू. कायदा बनवू याचा अर्थ असा होतो, की त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये कोणाला विकता येणार नाही, कोणाला विकत घेता येणार नाही. म्हणजे ती किंमत जी आहे त्याच्या खाली कोणाला जाता येणार नाही. आणि ते आश्वासन त्यांनी दिलं. आणि उद्धव ठाकरे सुद्धा 100% या बाजूने आहेत. त्यांच्याशी माझी विस्तारानं चर्चा पण झालेली आहे. त्यामुळं बेरोजगारी संपवण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे मोठे उद्योग सुरू करण्याबद्दल ही माणसं कटिबद्ध आहेत. आता लाडकी बहीण योजना, आधी मला बोलावं लागायचं विस्ताराने, आता बोलण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी महाविकास आघाडीने जाहीर केलं आम्ही 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे चालू ठेवू. आता जे सरकार देत आहे 1,500 रुपये, त्याच्याऐवजी आम्ही 3,000 रुपये देणार आहोत. का बरं या गोष्टीचं आपण समर्थन केलं पाहिजे? उद्धवजींशी माझी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की आपले सरकार आधीच कर्जबाजारी झालं, कारण हे 2.5 वर्ष नुसतं भ्रष्टाचार करणारं सरकार आहे. एक पहिला प्रकार तर सांगितला मी, तो खोके प्रकार आहे. दुसरा प्रकार काय तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो. हा, तुम्ही आमदार आमच्या बाजूने येत आहे का? चला, तुम्हाला 100 कोटीच्या योजना मंजूर, 700 कोटीच्या मंजूर, 800 कोटीच्या मंजूर, अशी खिरापत यांनी वाटली. अनेक कॉन्ट्रॅक्टर्स मला भेटतात त्या ठिकाणी, मी सारखा मंत्रालयात जात असल्यामुळे. ते मला म्हणतात, सर खरंच तुम्ही म्हणतात लोकसभेमध्ये जसं परिवर्तन झालं, आता महाविकास आघाडीचं सरकार येणार का? म्हटलं हो येणार, पण तुम्हाला कसली चिंता आहे? महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्ही इकडचे कॉन्ट्रॅक्ट घेणार, फरक काय? पण नाही हो सर, दुसराच प्रॉब्लेम आहे. पूर्वी म्हणे आमचा रेट होता की 10% 20%. म्हटलं मग सगळ्यांनाच माहित आहे 10% 20% रेट आहे तुमचा, म्हणजे इतरांना द्यायचा असतो, जे सँक्शन करतात त्यांना. नाही म्हणे, पण आजकाल 40% 50% मागतात. म्हटलं मग सर म्हणे 40% आणि 50% दिलं, ते महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी तपासण्या सुरू केल्या, तर आम्ही कसे हिशेब दाखवणार? आम्हाला जेलमध्ये जावं लागणार. म्हटलं 100% जावं लागणार, कारण राहुल गांधींनी त्यांच्या न्यायपत्रामध्येच अभिवचन दिलेलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्या चौकशा चालू करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये जावं लागणार आहे. पण काळजी करू नका, तुमच्या सोबत ज्यांनी सँक्शन केलेलं आहे ते पण आतमध्ये जाणार आहे. त्यामुळे काही झालं तरी हे सरकार आपल्या हातून जाता कामा नये, याच्यासाठी प्रचंड आग्रही आहेत ही तिन्ही माणसं, ती नीटपणे समजून घ्या. यांनी एवढा भ्रष्टाचार केलेला आहे की केवळ 2.5 वर्षामध्ये यांनी महाराष्ट्र राज्यावरचं कर्ज 8 लाख कोटींवर नेऊन ठेवलं. हा आकडा 4 महिन्याआधीचा आहे. आता मागच्या 3-4 महिन्यामध्ये आणखी काय गोंधळ घातला तो बाहेर येईल, नंतर आकडे तेव्हा कळेल. पण लाडकी बहीण योजनेकरता जे स्त्रियांना पैसे दिले जातात ती उधळपट्टी ठरत नाही का? तेवढा फक्त मुद्दा सांगणार मी, जो उद्धवजींसोबत बोललो, आणि मी पुढे जाणार.
मित्रांनो, या स्त्रियांच्या खात्यामध्ये जो पैसा जातो यातल्या 90% नव्हे 99% स्त्रिया हा पैसा काही दारूवर खर्च करणार नाही किंवा जुगारामध्ये घालवणार नाही. या काय करतील, आपला संसार अधिक चांगला करण्याकरता काहीतरी गोष्टी खरेदी करतील. सध्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचं वातावरण आहे. नवे रोजगार निर्माण होत नाहीत. 2016चं डिमॉनिटायझेशन, 500,000ची नोटबंद, त्यानंतर कोविड, संपूर्ण रोजगार मेलेला आहे. छोटे मोठे धंदे मेलेले आहेत. छोट्या मोठ्या धंद्यांना चालना देण्यासाठी एक मार्ग वापरला जातो लोक कल्याणकारी राज्यामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये. सर्वसामान्य माणसांच्या हाती पैसा द्या, त्यांची क्रयशक्ती वाढवा. त्यांची क्रयशक्ती वाढली तर लोक खरेदी करतील आणि त्यांनी खरेदी केली तर छोटे मोठे उद्योग वाढतील. हे एका वर्षात घडून येत नाही, 2-3 वर्षानंतर त्याचे दृश्य परिणाम दिसतात. आणि म्हणून माझ्यासारखा माणूस ज्याला अर्थशास्त्राची जाण आहे तो ही उधळपट्टी मानत नाही. त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते, छोटे मोठे रोजगार निर्माण होतात. आणि म्हणून आपण लाडकी बहीण योजनेचं समर्थन केलं पाहिजे. आपण एवढंच म्हटलं पाहिजे की तुमचे हे जे उद्दाम भाऊ आहे ते महाडिक सारखे खासदार किंवा आमच्या रवी राणा सारखे आमदार किंवा ते महेश भोसले सारखे आमदार जे तुम्हाला धमक्या देतात की याद राखा आम्हाला मत द्या नाही तर तुमचं काढून टाकेन किंवा लिस्ट मधलं नाव गायब करेल, असल्या उद्दाम भावांना हाकला आणि नम्र भावांना निवडून आणा. उलट तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500च्या ऐवजी 3,000 रुपये येतील. आता मित्रांनो, एक शेवटचा मुद्दा जो आहे तो घेऊन मी या ठिकाणी थांबणार आहे. खरं म्हणजे हे किती भ्रष्ट आहे. शिवाजी राजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतात म्हणून तो पुतळा कोसळला. जो कोकणामधला पुतळा आहे त्याची तुम्हाला कल्पना आहेच. राहुल गांधींनी रिझर्वेशन्स बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे किंवा रिझर्वेशन्स बंद करण्याचं जाहीररित्या ते अमेरिकेत बोललेले आहेत. असा कांगावा बीजेपीचे लोक करत आहेत. कोण कोण लोक आहे यामध्ये? एक गायकवाड नावाचे आमदार होते, त्यांचं मी प्रोफाईल पाहिलं. म्हटलं काय आता राहुल गांधी जे अमेरिकेत बोलले ते जॉर्ज टाउन या ठिकाणी एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला की भारतातले रिझर्वेशन्स केव्हा थांबणार, त्याचं त्यांनी इंग्रजीत उत्तर दिलं, इंग्रजीत प्रश्न विचारला. त्यामुळे या गायकवाड MLA असल्यांना तो या जन्मात कळणं शक्य नाही म्हणून त्यांना आपण माफ करू. त्यांना काय जिभा छाटायच्या त्या छाटू देऊ. दुसरे आहेत आमचे डॉक्टर अनिल बोंडे, अमरावतीचे, माझे एकेकाळचे मित्र आहेत. म्हणजे अजूनही मी त्यांना मित्र मानतो. ते मानत असतील नसतील हा त्यांचा मुद्दा आहे. त्यांना MD ची डिग्री आहे अशी माझी माहिती आहे. आता जे नाही, ढोर डॉक्टर नाहीये, MBBS झाल्यानंतर त्यांनी MD केलेलं आहे. मी माझ्या बाटल्यास अमरावतीच्या डॉक्टर मित्रांकडनं कन्फर्म पण केलं. पण आता हे सगळं इंग्रजी माध्यमातून शिकावं लागतं ना. MBBS वर MD, त्यांना इंग्रजी कसं नाही कळलं एवढं साधं. मग माझ्या लक्षात आलं की यांच्या नेत्या जास्त डिग्री अफलातून आहे, आकाशातून आलेल्या आहे. यांच्याही डिग्री अशा काही असतील. कारण एवढं जर इंग्रजी या माणसाला येत नसेल तर MBBS झाला, MD झाला आणि तरी इंग्रजी येत नाही. जाऊ द्या, माफ करून टाकू आपण यांना. यांच्या डिग्र्यांबद्दल शंका घेऊन सोडून देऊ. अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष आहेत बीजेपीचे. ते म्हणतात राहुल गांधींनी म्हटलं की रिझर्वेशन बंद करेन. म्हणून मी यांची डिग्री शोधली. विकिपीडियात पाहिलं, विकिपीडियात लिहिलेलं आहे की बावनकुळेंनी सायन्स ग्रॅज्युएशन करत असताना 1 वर्ष केलेला. पास झाले की नापास झाले लिहिलेलं नाहीये. माझ्या डोक्यात विचार असा आला की हा माणूस BSc पार्ट 1 शिकतोय म्हणजे इंग्रजी माध्यमातून शिकतोय, याला इंग्रजी यायला पाहिजे. मग मनात विचार आला याला चांगलं इंग्रजी आलं असतं आणि हा माणूस जर हुशार असता तर त्याने BSc पार्ट 1 केलं असतं, मग 2nd इयर केलं असतं, मग 3rd इयर केलं असतं, मग BSc झाल्यानंतर कदाचित MSc केलं असतं. BSc पार्ट 1 वरच यांची गाडी थांबली. याचा अर्थ इंग्रजीची बोंबाबोंब असावी. त्यामुळे राहुल गांधींचं इंग्रजी यांना कळणं शक्य नाही म्हणून यांना माफ. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी केवळ नाहीये, कॉलेजला मी ग्रॅज्युएशन पर्यंत इंग्रजी शिकवलेलं आहे. मला माहित आहे की इंग्रजी साधं असलं तरी त्यामध्ये वापरलेली जी फ्रेज आहे, लक्ष आहे माझं, त्यामध्ये वापरलेली जी फ्रेज आहे ती फ्रेज जी आहे ती फ्रेज रुटीन मध्ये वापरलेली फ्रेज नाही आहे. काय आहे फ्रेज? वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन. आपण हे रिझर्वेशन थांबवण्याचा तेव्हाच विचार करू शकतो, ओनली व्हेन, जेव्हा इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस.
जेव्हा भारत फेअर प्लेस बनेल त्याच वेळेस आपण हा विचार करू शकतो. पुढचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. पण इंडिया अजून फेअर प्लेस नाही, याचा अर्थ आपल्याला रिझर्वेशन अजून थांबवता येत नाही. म्हणजे सगळी गोची आहे ती फेअर प्लेस या शब्दामध्ये. फेअर प्लेस याचा नेमका अर्थ काय होतो? फेअर प्लेस याचा अर्थ ज्या ठिकाणी सगळ्यांना समान संधी आहे, ज्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही, भेदाभेद केला जात नाही, ज्या ठिकाणी विषमता नाही, असं जे ठिकाण आहे, असा जो प्रांत आहे, असा जो देश आहे, त्या ठिकाणी आपल्याला रिझर्वेशन थांबवता येऊ शकतात जेव्हा भारत फेअर प्लेस बनेल. अजून भारत फेअर प्लेस नाही, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन थांबवता येत नाही, इतकं स्पष्ट राहुल गांधी बोललेले आहे. देवेंद्र फडणवीसांबद्दल मी काय बोलू? मला माहित आहे त्यांना इंग्रजी उत्तम कळतं. त्यांनी LLB केलेला आहे, बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, जर्मनीचा एक डिप्लोमा घेतलेला आहे, आणि एवढं सगळं इंग्रजी माध्यमांमध्ये शिकल्यानंतर सुद्धा यांना इंग्रजी का नाही कळलं? त्याचं उत्तर मला विकिपीडियानं दिलं. कारण ज्यावेळेस ते इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते त्यावेळेस इमर्जन्सी आली, त्यांच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं, जसं आम्ही जेलमध्ये गेलो त्या पद्धतीनं, आणि त्यावेळेस त्यांनी कॉन्व्हेंट सोडलं, इंदिरा गांधींचं नाव आहे म्हणून, आणि गुरुकुलमध्ये शिकायला गेले. त्यामुळे यांचं इंग्रजी कच्चं राहिलं आणि त्यामुळे त्यांना फेअर प्लेस शब्दाचा अर्थ कळला नाही. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की तुमची मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकतच असेल, तिची जी मिस आहे, टीचर आहे, तिला बोलावून घ्या, या वाक्यांचा नीट अर्थ समजून घ्या, आणि मग आपली चूक झाली हे तुमच्या लक्षात येईल. कारण हे जे बोललेत राहुल गांधी ते घटनाकारांचंच मत आहे. आम्ही रिझर्वेशन का देतोय? कारण या देशामध्ये विषमता आहे, ज्या दिवशी सगळ्यांना समान संधी असेल त्या दिवशी रिझर्वेशन बंद होतील. हेच वाक्य ते बोललेले आहेत. त्यामुळे आपण खोटं बोललो म्हणून जाहीररित्या तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेची, देशातल्या जनतेची आणि राहुल गांधींची माफी मागा. ते जर तुम्ही केलं नाहीत तर याचा अर्थ तुम्ही खोटारडे आहात, खोटो बोलो, झूठ बोलो, बार बार झूठ बोले वाला आहात, असं आम्ही समजू. त्यामुळे मित्रांनो, हे देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे हे मनुवादी सरकार आहे, शेठजी भटजींचं सरकार आहे, सांप्रदायिकता पसरवणारं, या देशामध्ये संपूर्ण वातावरण अस्वस्थ करणारं सरकार आहे. ही माणसं खुनशी आहेत, प्रचंड भ्रष्ट आहेत. या माणसांना आपल्याला हकलायचं आहे, आणि त्याऐवजी संविधान मांडणारं, शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय देण्याचं आश्वासन देणारं लोकशाही महाविकास आघाडी सरकार आपल्याला निवडून आणायचं आहे. आणि त्याकरता महाविकास आघाडीचे जे आपले उमेदवार आहेत, शेखर शेंडे यांच्या पंजावरचं बटन दाबून आपल्याला महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे, असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.